आज आपल्या महिला ज्योतिर्विद परिषदेच्या अध्यक्षा माननीय संजीवनी मुळे मॅमना मी विनंती करते की त्यांनी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. नमस्कार सर्वांना. महिला ज्योतिर्विद पुणे तर्फे आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. या उपक्रमामध्ये यावर्षी आम्ही व्याख्यानमाला घेण्याच्या ठरवल्या आणि त्या व्याख्यानमाला सुद्धा नक्षत्रांचा. इतर अनेक विषयाचा आपण खूप अभ्यास करतो खरं, राशी म्हणा आणि लग्न राशी म्हणा, चंद्र राशी म्हणा, पण नक्षत्रांचा अभ्यास हा त्या प्रमाणात आपले अभ्यास कमी करतात. त्यामुळे नक्षत्र हे एक 27 नक्षत्र आहे आणि अतिशय महत्वपूर्ण ते आपल्या फलादेशामध्ये महत्वपूर्ण कार्यरत असतात. त्यामुळे त्यांचा अभ्यास सगळ्यांना असावा आणि सगळ्यांना त्या दृष्टीने मार्गदर्शन मिळावं, या दृष्टिकोनातून नक्षत्रांची देणे ही व्याख्यानमाला मी चालू केली. या व्याख्यानमालेत सतत म्हणजे अश्विनी, भरणी, कृतिका असं न घेता एकाच ग्रहाचे 3 नक्षत्र आपण घेत आहे. त्यामुळे तिन्ही नक्षत्रांची आपल्याला उत्तम आणि योग्य माहिती मिळते, त्यासोबतच त्या ग्रहाची पण माहिती मिळते. त्यामुळे ही व्याख्यानमाला अतिशय म्हणजे मला आवडते आणि सगळ्या व्याख्यान देणाऱ्या ज्या वक्त्या आहेत त्या पण उत्तम आहेत आणि मला त्या व्याख्यानमालेतनं एक समाधान मिळतं. त्यामुळे आजची ही व्याख्यानमाला राहूच्या नक्षत्रावर आपण घेत आहे. त्यामुळे राहूच्या नक्षत्राबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला यात मिळेल. राहू हा म्हणजे कसा एक डॅशिंग पर्सनॅलिटी. मला मंगळ आणि राहू दोन्ही ग्रह आवडतात. त्यांची कार्यशैली जबरदस्त असते. ती आज आपल्याला ऐकायला मिळेल अशी मी आशा व्यक्त करते आणि माझं प्रास्ताविक संपवते. आपल्या राहूच्या प्रथम नक्षत्रावरती आपल्याला देण्यासाठी येत आहेत माझ्या लाडक्या गुरुवर्य आरती घाटपांडे मॅम. माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी समाजात सन्मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी खूप मोलाचा वाटा त्यांचा आहे. मी त्यांची इंट्रोडक्शन काय करून देणार, पण मी लहान तोंडी मोठा घास घेतीये, कारण त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये संस्कार आणि प्रत्येक सल्ल्यामध्ये त्यांनी ज्ञानाचं मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्यामुळे आमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण लागलेलं आहे. त्या BA फिजिओलॉजी असून DCA सॉफ्टवेअर आणि वेब मध्ये त्यांनी केलेलं आहे. त्या ज्योतिष भास्कर, ज्योतिष पंडित, ज्योतिष विद्या वाचस्पती आहेत. गेल्या 25 वर्ष या ज्योतिषशास्त्राच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. फलज्योतिष अभ्यास मंडळ आणि फलज्योतिष संशोधन ज्ञानपीठ यांचे समन्वय प्रॅक्टिकल ऍस्ट्रॉलॉजी अध्यापक म्हणून काम करत आहेत. फलज्योतिष अभ्यास मंडळ आणि बृहन महाराष्ट्र मंडळ अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने चालवलेल्या ज्योतिष वर्गाच्या त्या शिक्षिका पण आहेत. ज्योतिष विषयक विविध विषयांवर त्यांनी आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि समुपदेशन केलेलं आहे. अंकशास्त्र, मोबाईल अंकशास्त्र, टॅरोट, डाउजिंग, जिमोमॅन्सी, जेमिनी ज्योतिष, नाडी ज्योतिष यांचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. तसेच अष्टवर्ग होराभूषणही ते आहेत. विवाह, नेत्रविकार, अंधत्व, स्त्रियांच्या गर्भाशयाचे विकार, 12 लग्नांचे कार्यक्षेत्र, वैज्ञानिक संशोधकांचा योग, मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी या विषयांच्या प्रबंधावर त्यांनी विशेष मार्गदर्शन केलेलं आहे. संस्थेतील विशेष विद्यार्थ्यांना विविध विषयांवरही संशोधनात त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे. त्यांचा या विविध विषयांमध्ये अभ्यास आहे. फलज्योतिष अभ्यास मंडळ आणि शिव व पार्वती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तयार झालेल्या विवाह व संतती योग व कालमापन या ग्रंथाचे त्यांनी संपादकाचे काम केलेले आहे. धनाच्या वाटा शोधताना आणि 12 भावांचे अंतरंग या पुस्तकांचे लेखनही केलेले आहे. विविध ज्योतिष अधिवेशने, कार्यशाळांमधून त्यांनी अनेक विषयांवर व्याख्याने केलेली आहे. सिद्धांत ज्योतिष संस्थेचा यशस्वी पुरस्कार, गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठाचा ज्योतिषार्य पुरस्कार, बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचा महिला ज्योतिर्विद पुरस्कार, ज्योतिष भूषण पुरस्कार, मंदाश्री पुरस्कारे त्यांनी सन्मानित आहेत. नवदुर्गा पुरस्कार 2021 आणि फेब्रुवारी 2025 मध्ये मराठी ज्योतिष मंडळ सातारा यांच्यातर्फे
कुंडली मित्र हा देखील पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्र्यंबकेश्वर येथे सद्गुरू अण्णा महाराज दत्त प्रबोधिनी या संस्थेतर्फे त्यांना ज्योतिष ज्ञानदीप पुरस्कार मिळालेला आहे. तसेच त्यांनी लहान मुलांसाठी बालनाट्य व नाट्यछटांचे लेखन व दिग्दर्शन केलेले आहे. अशा या माझ्या लाडक्या आरती घाटपांडे मॅमना मी आमंत्रण करते की त्यांनी आम्हाला आद्रा या नक्षत्रावर मार्गदर्शन करावे. नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. माझे गुरु विजय चकाकार सर, महिला ज्योतिर्विदचे संस्थापक घाणेकर सर, आता असणाऱ्या अध्यक्षा संजीवनीताई मुळे, महिला ज्योतिर्विदच्या सर्व फाउंडर मेंबर्स सविताताई आहेत, स्मिताताई आहेत, आणि माझ्याबरोबर आज व्याख्यान देणाऱ्या ज्या इतर दोन व्याख्यात्या तृप्ती आणि अपर्णा, आरती, आणि युट्यूबच्या माध्यमातून आजचं व्याख्यान ऐकणारे सर्व ज्योतिष अभ्यासक सर्वांना सादर प्रणाम. महिला ज्योतिर्विदचा हा जो उपक्रम आहे की 27 नक्षत्रांची मालिका चातुर्मासात सुरू झालेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आपल्या ज्योतिष अभ्यासकांसाठी नक्षत्रांचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. कारण जेव्हा आपण ग्रहांचा विचार करतो, त्यांच्या फलितांचा विचार करतो, तेव्हा फक्त राशी परत्वेच परिणाम हा महत्वाचा नाही, तर ग्रहांचा नक्षत्र परत्वे परिणाम हाही महत्वाचा आहे. आणि नक्षत्र ही आपल्या खूप जवळची आहेत, कारण चंद्र ज्या नक्षत्रात असतो तो नक्षत्र हे आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं. आणि त्या नक्षत्राचे गुणधर्म, त्या नक्षत्राचा स्वभाव, ही जी वैशिष्ट्य आहेत ती आपल्या स्वभावामध्ये येतात. याच नक्षत्रावरनं आपल्या जीवनातील दशांचा क्रम ठरतो. त्यामुळे नक्षत्रांचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. आता ही जी नक्षत्र मालिका आहे त्याच्यातलं जे 6वं नक्षत्र आहे ते 6वं नक्षत्र म्हणजे आद्रा. आता आद्रा म्हणजे काय? तर आद्रा नक्षत्राचाच अर्थ आहे ओलावा, आर्द्रता. म्हणजे ज्या नक्षत्राकडे ओलावा आहे, आर्द्रता आहे, आतून प्रेम आहे, ओलसरपणा आहे, असं असणारं हे राहूचं नक्षत्र. हे जे नक्षत्र आहे हे चतुष्पाद नक्षत्र आहे. म्हणजे या नक्षत्राचे 4ही चरण हे मिथुन राशीमध्ये येतात. आता या नक्षत्राची जी व्याप्ती आहे म्हणजे मिथुन राशीमध्ये 6° 40' ते 20° हे आद्रा नक्षत्र असतं. आता या नक्षत्राचा जो तारकापुंज आहे तर त्याच्याबद्दल शास्त्रामध्ये अभ्यासकांची काही वेगवेगळी मत आहे. काही मतभेद आपल्याला थोडीशी बघायला मिळतात. पण परंतु असं म्हटलं जातं की हे जे नक्षत्र आहे त्याचे जे 2 तारकापुंज आहेत ते अतिशय तेजस्वी आहेत आणि त्याला बाहू असं म्हटलेलं आहे. त्यामुळे या नक्षत्राचा जो अंमल आहे किंवा या नक्षत्राचा जो संबंध आहे तर आपल्या दोन्ही हातांवरती आहे. आणि बघा की आपल्या हातांमध्ये शक्ती असते, त्यामुळे या नक्षत्राकडे एक वेगळ्या प्रकारची शक्ती, एक वेगळ्या प्रकारचा जोर आपल्याला बघायला मिळतो. त्यातला या नक्षत्रातील एक जो तारा आहे त्याला वज्रमणी म्हणजे जो हिऱ्यासारखा माईकचा आवाज येतोय, जरा सगळ्यांनी अनम्यूट केलं तर बरं होईल. कुठल्या तरी माईकचा आवाज येतोय. वज्रमणी आहे हा हिऱ्यासारखा चमकणारा अतिशय तेजस्वी असा तारका पुंज आपल्याला या नक्षत्रामध्ये बघायला मिळतो. आता या नक्षत्राचं जर आपल्याला वर्णन करायचं असेल, हे नक्षत्र समजून घ्यायचं असेल, तर या नक्षत्र येतं हे मिथुन राशीमध्ये. म्हणजे या नक्षत्रामध्ये बुधाचे गुणधर्म आहेत. या नक्षत्राचा स्वामी राहू आहे, म्हणजे राहूचेही गुणधर्म आहेत. आणि या नक्षत्रामधले येणारे जे 4 चरण आहेत तर पहिल्या चरणाचा जो स्वामी आहे तो स्वामी गुरु आहे. दुसऱ्या चरणाचा स्वामी हा शनी आहे. तिसऱ्या चरणाचा स्वामी शनी आहे आणि चौथ्या चरणाचा स्वामी गुरु आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की या नक्षत्रावरती संपूर्णपणे ज्याप्रमाणे बुधाचा आणि राहूचा प्रभाव आहे तसंच शनी आणि गुरुचे गुणधर्म या नक्षत्रावरती आपल्याला बघायला मिळतात. आणि या सगळ्या 4ही म्हणजे या 4ही ग्रहांचा प्रभाव असं असलेलं हे नक्षत्र आहे. आता या नक्षत्राचं जर वर्णन करायचं असेल
तर या नक्षत्राच्या ज्या व्यक्ती असतात या अतिशय बुद्धिमान असतात. म्हणजे बुधाची हुशारी, बुधाचं चातुर्य, वाक्चातुर्य आपल्याला या बघायला मिळतं. बुधाकडे असणारा चाणाक्षपणा, चतुरस्र वृत्ती या नक्षत्राकडे आहे. तसंच स्मरणशक्ती अतिशय उत्तम असते. त्याच्यानंतर बुधाच्याच असलेला इम्पेशन्सपणा, चंचलता हीही आपल्याला बघायला मिळते. तसंच काय आहे की राहूचा जो धूर्तपणा आहे, पराक्रमीपणा आहे, काहीतरी करून दाखवण्याची जी उर्मी आहे आणि ती करण्याकरता लागणारं धाडस वापरणं आणि एखादी कोणती गोष्ट मिळवण्याकरता जी मॅनिफेस्ट करण्याची जी राहूची वृत्ती आहे, हे मॅनिफेस्टेशन ही आपल्याला या नक्षत्रामध्ये बघायला मिळतं. तसंच राहूचा हव्यासीपणा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संशोधक वृत्ती या नक्षत्राकडे आपल्याला बघायला मिळते. शनीची चिकाटी आहे, तेवढाच संयम आहे, जिद्द आहे. त्यांनी ठरवलेली कोणतीही गोष्ट मिळवण्याकरता जे परिश्रम घ्यायचे आहेत, जे कष्ट घ्यायचे आहेत, त्या कोणत्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याची जी वृत्ती आहे, म्हणजे शनीची ही संशोधक वृत्ती आणि राहूची पण असणारी एक वेगळ्या प्रकारची संशोधक वृत्ती आपल्याला या नक्षत्रामध्ये बघायला मिळते. आता जेव्हा आपण गुरुचा विचार करतो तर गुरुकडे एक प्रकारचा संयम आहे. कोणत्या तरी गोष्टीचा साधक बाधक विचार करून वागण्याची जी वृत्ती आहे, धर्म संस्कार याची जाण असणं, हे जे गुरुचं आहे, तर हेही गुणधर्म म्हणजे राहूचं नक्षत्र असून हेही गुणधर्म आपल्याला या आद्रा नक्षत्रामध्ये बघायला मिळतात. आता जेव्हा आपण बघतो तर ह्या आद्रा नक्षत्राच्या लोकांच्याकडे अतिशय उत्तम कन्व्हिन्सिंग पॉवर असते. बघा की गुरु आहे, राहू आहे, शनी आहे, बुध आहे, या सगळ्याच मिलाप असल्यामुळे अतिशय उत्तम कन्व्हिन्सिंग पॉवर असते. आता मिथुन रास जेव्हा आपण शिकतो किंवा मिथुन राशीची जी वैशिष्ट्य म्हणली जातात की मिथुन रास म्हणजे तळ म्हणतात ताकभात आहे, उडत्या पाखराचे पंख मोजणाऱ्या या व्यक्ती आहेत, किंवा उमऱ्यावरची रास आहे म्हणजे परिस्थिती बघून वागणं, परिस्थिती बघून पटकन डिसिजन घेणं, वाऱ्याच्या प्रमाणे आपली दिशा बदलणं. तर हे जे मिथुन राशीची जी वैशिष्ट्य आहेत, ही मिथुन राशीच्या ज्या गोष्टी आहेत, तर ही वैशिष्ट्य आपल्याला या नक्षत्राच्या लोकांमध्ये बघायला मिळतात. आता मिथुन रास आणि आद्रा नक्षत्राच्या व्यक्ती या खरोखरीच परिस्थिती बघून वागणाऱ्या, परिस्थिती वागून बोलणाऱ्या असतात. प्रॉब्लेम कुणाचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं आणि वाणीवरती प्रभुत्व असल्यामुळे त्यांच्याकडे एक वेगळ्या प्रकारचा सभाधिटपणा असतो. आपलं म्हणणं हे दुसऱ्यावरती त्याला अवघड न वाटता त्याला समजेल या भाषेमध्ये मांडणं, या पद्धतीचं स्किल त्यांच्याकडे असतं. आणि जेव्हा आद्रा नक्षत्राच्या व्यक्ती आपण बघतो तर ह्या नक्षत्राच्या व्यक्तींना जीवनामध्ये सक्सेस मिळणं हे आपल्याला दिसतं. कारण या नक्षत्राचं सगळ्यात महत्वाचं एक वैशिष्ट्य आहे की ह्या नक्षत्राच्या लोकांना जीवनामध्ये सक्सेस मिळतो. आता पंचमहाभूतांच्या तत्वांच्या पद्धतीने जेव्हा आपण या नक्षत्राचा विचार करतो, हे नक्षत्र हे जलतत्वाचं आहे. बघा की मिथुन रास वायू तत्वाची असली, राहू जरी त्याचा स्वामी असला तरी हे जलतत्वाचं आहे आणि याची देवता शंकर म्हणजे ईशान किंवा शंकर असं म्हटलेले की भगवान शिव या नक्षत्राची देवता आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण जो भगवान शंकर आहे, महादेव आहे, तो अतिशय भोळा आपण म्हणला जातो. म्हणजे त्याला केलेली थोडीशी भक्ती ही त्याला चालते आणि तो लवकर प्रसन्न होणारा, भोळा भाबडा साधा असा हा शंकर आपण आपल्या सगळ्यांनाच आवडतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय ही या 3 स्थिती या महत्वाच्या आहेत. तर उत्पत्तीचा कारक जेव्हा आपण ब्रह्मा म्हणतो, त्याच्यानंतर स्थितीचा कारक आपल्याला सावरणारा, आपल्याला सांभाळणारा, आपल्याला तारणारा विष्णू आहे आणि लय म्हणजे जेव्हा जीवनामध्ये कोणतंही संकट येतं किंवा आपल्या जीवनामध्ये कोणताही प्रॉब्लेम येतो, एखादी स्थिती संपुष्टात येते, गंडांतर येते आणि त्याच्यावरती मात करण्याची वेळ येते, जेव्हा एखादा अन्याय आहे, एखादा वाईट आहे, त्याच्यावरती विजय मिळवण्याची स्थिती येते, अशा वेळेला शिवाची उपासना केली जाते. आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जे शिवाचे गुणधर्म आहेत, हेच गुणधर्म आपल्याला या नक्षत्राच्या व्यक्तींमध्ये दिसतात. म्हणजे काय आहे की जलतत्वाचं नक्षत्र आहे म्हणजे त्यांच्याकडे हळवेपणा आहे, पण
परंतु ज्या वेळेला शंकर रुद्र अवतार घेतो, त्याचा तिसरा नेत्र उघडतो, त्यावेळेला आपल्या त्या तिसरा नेत्र उघडल्यानंतर आपल्या त्या डोळ्याच्या माध्यमातनं राख करणं, भस्मसात करणं ही त्याची क्षमता आहे. आणि त्या नेत्राकडे बघण्याची आपली क्षमता नाही. म्हणजेच तिथे जेव्हा आपण असं बघतो, जेव्हा या व्यक्ती रागवतात, चिडतात, उग्र रूप धारण करतील आणि सारखं करणार नाहीत. लक्षात ठेवा, ज्या वेळेला ती योग्य वेळ असते त्याच वेळेला त्या उग्र रूप धारण करणार आहेत आणि ते सहन करण्या म्हणजे इतरांना ते सहन होत नाही. म्हणजे तीही क्षमता या नक्षत्राच्याकडे आहे. आता जेव्हा जलतत्वाचं नक्षत्र आहे, तर मिथुन राशीच्या बद्दल बोललं जातं, पण परंतु वायुतत्वाची रास असली किंवा सगळ्यांमध्ये समावेशक असलं तरी जलतत्व असल्यामुळे आतमध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचा हळवेपणा आहे. म्हणजे मिथुन रास आद्रा नक्षत्र एका फणसाप्रमाणे आहे आपण असं म्हणू शकतो. म्हणजे फणसाला ज्याप्रमाणे बाहेरनं काटे आहेत पण आतमध्ये तो गोड असतो, तसंच यांच्यामध्ये आतमध्ये आर्द्रता आहे, ओलाव आहे. म्हणजे दुसऱ्याच्या दुःखानी यांच्या डोळ्यामध्ये पाणी येणारे, यांच्याकडे हळवेपणा आहे. म्हणजे आणि हा त्यांचा हळवेपणा, त्यांच्या भावना या व्यक्त होत असतात, त्या जाणवत असतात. त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा आपल्याला माहितीये की सूर्य हा आद्रा नक्षत्रात येतो, तर हा आद्रा नक्षत्राचा पाऊस किंवा सूर्याचं आद्रा नक्षत्रातलं भ्रमण हे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनंही अतिशय खूप महत्वाचं असतं. कारण मृग नक्षत्रामध्ये पेरणी झाल्यानंतर जर आद्रा नक्षत्राचा पाऊस पडला नाही, तर ती जी पेरणी झालेली आहे, आतमध्ये जे धान्य पेरलेलं आहे ते जमिनीला घट्ट धरून राहत नाही. म्हणजे काय की पेरणी झाल्यानंतर आद्रा नक्षत्राचा पाऊस पडणं हे अतिशय गरजेचं असतं. म्हणजे आतमध्ये पेरलेल्या धान्याला घट्ट धरून ठेवण्याकरता आणि तिथंही हा ओलावाच महत्वाचा ठरतो. म्हणून शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं आद्रा नक्षत्राचा पाऊस पडणं हेही तेवढंच महत्वाचं असतं. हे जेव्हा आपण नक्षत्र म्हणणार आहोत, तर हे नक्षत्र मनुष्यगणी नक्षत्र आहे, ऊर्ध्वमुखी आहे आणि चिबीट किंवा मध्यलोचनी अशी त्याची संज्ञा आहे. आणि संज्ञा जेव्हा आपण म्हणतो तर शास्त्रामध्ये त्याची संज्ञा तीक्ष्ण अशी दिलेली आहे. आता ज्या वेळेला मनुष्यगणी नक्षत्र आहे, म्हणजे देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण, माणसामध्ये या तिन्ही प्रवृत्ती आहेत, म्हणजे सत्व, रज आणि तम. आता ज्या वेळेला काय आहे की जे मनुष्यगणाचं नक्षत्र आहे म्हणजे त्याच्याकडे रजोगुण आहेत आणि मनुष्यच हा खरं तर आपण बघितलं आपल्या प्रत्येकामध्ये तिन्ही गुणधर्म आहेत. पण जेव्हा रजोगुणाचा संबंध येतो आणि माणसाकडे जेव्हा विचार करतो, म्हणजे मनुष्यगणी नक्षत्रांचा विचार करताना तिथं डोक्याचा वापर करणं, मेंदूचा वापर करणं, विचाराचा वापर करणं आणि कोणत्याही गोष्टीमधला फायदा तोटा याचा सारासार विचार करून वागण्याची जी वृत्ती आहे ही आपल्याला मनुष्यगणी नक्षत्रांमध्ये दिसते. त्यामुळे या नक्षत्राच्या व्यक्ती खऱ्या अर्थाने कोणतीही गोष्ट मिळवताना किंवा वागताना सारासार विचार करूनच पुढे जाणारे असतात. आता हे नक्षत्र चिबीट नक्षत्र आहे, म्हणजे मध्यलोचनी नक्षत्र आहे. म्हणजे या नक्षत्रावर जर वस्तू हरवली तर ही मिळताना म्हणजे पश्चिम दिशेला खूप प्रयत्नांनी मिळते. म्हणजे साधारणपणे जर आपण बघितलं तर 60 ते 64 दिवसांमध्ये जर वस्तू मिळाली तरच ठीक आहे, नाही तर ती वस्तू मिळत नाही. आता मुहूर्त शास्त्रामध्ये विचार करताना म्हणजे जेव्हा हे नक्षत्र ऊर्ध्वमुखी आहे, तर ऊर्ध्वमुखी नक्षत्र म्हणल्यानंतर जमिनीच्या वरची कामं, म्हणजे जमिनीच्या वरची जी कामं आहेत. आता जमिनीच्या वरची कामं म्हणजे ऊर्ध्वमुखी नक्षत्रांच्या बाबत म्हणतो की जमिनीच्या वरती म्हणजे जे व्यवहार किंवा ज्या गोष्टी उघडपणे करायच्या आहेत, म्हणजे वरचा मजला चढवणं असेल, बांधकाम करणं असेल, देणं घेणं असतील, म्हणजे जे व्यवहार किंवा ज्या गोष्टी आपण उघडपणे करायच्या आहेत, तर अशा स्वरूपाच्या कार्यासाठी हे नक्षत्र चालतं. पण मुहूर्त शास्त्रामध्ये विचार करताना नक्षत्राची संज्ञा ही अतिशय महत्वाची बघा. म्हणजे आपल्या ज्या अवकड चक्राचा जेव्हा आपण नीट पद्धतीमध्ये अभ्यास करतो, विचार करतो, तर या अवकड चक्रामध्ये प्रत्येक नक्षत्राचा विचार करताना त्या नक्षत्राचा गण आहे, त्या नक्षत्राचं पंचमहाभूतातील तत्व आहे, त्याच्यानंतर त्याची लोचन संज्ञा आहे, त्याचं मुख आहे आणि त्या नक्षत्राची संज्ञा हा जो भाग आहे हा अतिशय मुहूर्तशास्त्राचा विचार करताना आणि त्या नक्षत्राचा स्वभाव जाणून घेण्याकरता अतिशय महत्वाचा असतो.
आता ज्या नक्षत्रांची विभागणी करताना काही नक्षत्र जेव्हा आपण असं म्हणतो की ही क्षिप्र गुणांची आहेत, म्हणजे विप्रवर्णीय आहेत, काही नक्षत्र ही उग्र आहेत, काही नक्षत्र तीक्ष्ण किंवा दारुण नक्षत्र म्हणलं जातं, काही नक्षत्र ही ध्रुव नक्षत्र आहेत, काही चर नक्षत्र आहेत, काही मैत्रगणी नक्षत्र आहेत. तर हे जे आद्रा नक्षत्र आहे तीक्ष्ण नक्षत्र असं म्हटलेले. आता बघा की ज्या वेळेला तीक्ष्ण असा शब्द किंवा त्याचा जर आपल्याला अर्थ लावायचा असेल तर तीक्ष्ण म्हणजे काय, तर ते टोकदार. आता टोकदार या ज्या वेळेला असं करतं की तीक्ष्ण, मग तीक्ष्ण काय हो? तर जेव्हा तीक्ष्ण जेव्हा या शब्दाचा जेव्हा आपण विचार करणार आहोत तर तीक्ष्ण काय, तर वाणी ही तीक्ष्ण असू शकते. त्याच्यानंतर त्याला टोक आहे आणि एखादी गोष्ट जर ती टोचली आणि ती टोचल्यानंतर किंवा त्याच्यातनं होणारा त्रास आहे. आता जी तीक्ष्ण गुणांची नक्षत्र आहेत तर ही तीक्ष्ण गुणांची नक्षत्र ही मुहूर्त शास्त्रामध्ये अजिबात महत्वाची नाही. म्हणजे जसं आद्रा नक्षत्र, आश्लेषा नक्षत्र, मघा नक्षत्र, मूळ नक्षत्र, मघा मूळ काही विशिष्ट कार्यांसाठी चालतात, पण परत वापरली जात नाही. परंतु ह्या नक्षत्राचा जेव्हा आपण विचार करणार आहोत तर या तीक्ष्ण नक्षत्रांवरती आर्ग्युमेंट्स करणं, कोर्ट कचेऱ्याची काम करणं किंवा काही आपल्याला डावपेच आखणं, अशा स्वरूपाच्या कामासाठी ही तीक्ष्ण नक्षत्र अतिशय चांगल्या पद्धतीची चालतात. आद्रा नक्षत्राचा जेव्हा आपण विचार करणार आहोत तर आद्रा नक्षत्र हे संशोधनासाठी, त्यामुळे फार्मा इंडस्ट्री आहे, मेडिकल इंडस्ट्री आहे, औषधं तयार करणं आहे किंवा या स्वरूपाच्या कामासाठी चालतात. तसंच काही तांत्रिक विद्या शिकणं, मांत्रिक विद्या शिकणं, अघोरी विद्या किंवा या स्वरूपाच्या अभ्यासासाठी ही नक्षत्र अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये हे नक्षत्र वापरलं जातं. आता जेव्हा शास्त्रामध्ये आपण विचार करतो तर तीक्ष्ण याचा अर्थ काय, जेव्हा आपण ग्रहांचा विचार केला तर आपल्याकडे चर गुणधर्माचा ग्रह आहे, चंद्र हा चर गुणधर्माचा आहे. त्याच्यानंतर विप्रवर्णीय हा गुरु आहे, त्याच्यानंतर मिश्र गुणधर्माचा बुध आहे, त्याच्यानंतर मैत्रगणी हा म्हणजे गुणधर्माचा शुक्र आहे आणि ध्रुव म्हणजे स्थिर असणारा रवी आहे. तर तीक्ष्ण गुणधर्माचा जो आपल्याला संकट देणारा, दुःख देणारा, आपल्याला वेदना देणारा अशा गुणधर्माचा हा शनी आहे. त्यामुळे हे जे नक्षत्र आहे हे तीक्ष्ण गुणधर्माची जी नक्षत्र आहेत, ज्या नक्षत्रांची संज्ञा तीक्ष्ण आहे ती नक्षत्र संपूर्णपणे शनीच्या गुणधर्माची. म्हणजे या नक्षत्राचा जेव्हा तुम्ही नक्षत्राच्या संज्ञा लक्षात घेता त्या या नक्षत्राच्या संज्ञा म्हणजे त्या नक्षत्राचा गाभा आहे, त्या नक्षत्राचा स्वभाव आहे, त्याचा इनर कोर आहे आणि शनीचाच प्रभाव असणारं हे खऱ्या अर्थाने नक्षत्र आहे. मग आता बघा की शनी जेव्हा जीवनामध्ये कोणतीही गोष्ट देतो तर ही गोष्ट तो कशी देतो, तर तो प्रयत्नाने देतो आणि शनी हा सहजपणे यश देणारा नाही. म्हणजे कष्ट करून, प्रयत्न करून, विलंब करून, आणि जेव्हा कोणतीही गोष्ट कष्टाने, प्रयत्नाने, विलंबाने मिळते त्याच वेळेला तो वेगळ्या पद्धतीचा सक्सेस असतो. त्यामुळे या नक्षत्रा जी तीक्ष्ण गुणधर्माची जी नक्षत्र आहेत तर त्यांच्यावरती आपल्याला संपूर्णपणे शनीचा प्रभाव दिसतो. आता नक्षत्राची जेव्हा नाडी हा जिचा विचार केलेला आहे तर काही नक्षत्रांची आद्य नाडी आहे, मध्य नाडी आहे आणि अंत नाडी आहे. तर आद्रा नक्षत्राची जी नाडी आहे ती आद्य नाडी आहे. आता आद्य नाडीचा आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करताना आद्य नाडी ही वाताशी रिलेटेड दाखवते आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातनं या नक्षत्राचा जेव्हा नक्षत्राच्या व्यक्ती आहेत म्हणजे आद्रा नक्षत्राच्या व्यक्ती किंवा आपल्या कुंडलीमध्ये षष्ठेश हा मिथुन राशीत आणि आद्रा नक्षत्रात असेल तर आपल्याला कोणत्या कोणत्या पद्धतीचे आजार होऊ शकतात किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातनं कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर यांची वात प्रकृती आहे. तसंच ताप येणं किंवा हवामानातील बदल झाल्यानंतर कफाचे विकार होणं, त्याच्यानंतर यांना झोपेचे प्रॉब्लेम्स असतात, झोप अस्थिर असणं, घसा, गळा किंवा श्वसनाचे काही विकार आपल्याला दिसून येतात, अंगदुखीसारखा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर पित्त वाढून चक्कर येणं, मान खांदे दुखणं किंवा त्याच्यावरती प्रेशर येणं आणि प्रामुख्याने कानाच्या तक्रारी या गोष्टी आपल्याला या नक्षत्राशी निगडीत बघायला येतात. नंतर या नक्षत्राचा जो आराध्य वृक्ष आहे कृष्णागरू. आता
आपल्या प्रत्येक नक्षत्राचा आराध्य वृक्ष आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. आता या नक्षत्राचा वापर आणि आपला याचा वापर करावा असं आपल्या शास्त्रकर्त्यांचं म्हणणं आहे आणि खरोखरीच ते खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी सांगितलं की अरे तो जो आपला नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे तर त्याच्या सान्निध्यात जा, त्याची पूजा करा किंवा त्या नक्षत्राचं जे मूळ आहे, खोड आहे, त्याच्या जवळ ठेवा किंवा त्या नक्षत्रापासून तयार होणारं जे औषध आहे, म्हणजे 27 नक्षत्र आहेत आणि या 27 नक्षत्रांचे जे आराध्य वृक्ष आहेत त्या आराध्य वृक्षापासून एक औषध तयार, प्रत्येक वृक्षापासून औषध तयार केलं जातं आणि हे जे औषध आहे त्या नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ते एक प्रकारचं कॉन्स्टिट्यूशन असल्यासारखं आहे. म्हणजे त्या वृक्षातनं तयार होणारे जे औषधाचे गुणधर्म आहेत त्यांचे आरोग्य बरं करण्याकरता, म्हणजे झालेला आजार बरं करण्याकरता किंवा आरोग्य सुधारण्याकरता त्यांच्यासाठी ते सप्लिमेंट म्हणून काम करणार आहे. आणि कृष्णगुरु या नक्षत्राच्या पासून जी तयार होणारी औषधं आहेत तर ही औषधं सर्दी, कफ किंवा दमा किंवा चक्कर येणं किंवा मेंदूचे काही विकार आहेत अशा स्वरूपाशीच निगडीत औषधांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने ते वापरलं जातं, वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये वापरलं जातं. म्हणून आपल्या नक्षत्राच्या आराध्य वृक्षाचा हा आपल्यासाठी खूप महत्वाचा उपयोग होत असतो. त्याच्यानंतर या नक्षत्राचं शिक्षण किंवा करिअर या दृष्टिकोनातनं जर आपण विचार करणार असू तर या नक्षत्राचा जो संबंध आहे तर वैद्यकशास्त्राशी निगडीत, म्हणजे मेडिकल फील्ड आहे, संशोधन आहे, लॉ आहे, म्हणजे कायद्याचा अभ्यास आहे, कायद्याचा अभ्यास करताना क्रिमिनल आहे, इंजिनिअरिंग आहे, टेक्नॉलॉजीशी निगडीत आहे, अकाउंटन्सी आहे, फोटोग्राफी, ऍडव्हर्टायझिंग, त्याच्यानंतर ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासासाठी सुद्धा हे महत्वाचं आहे. तसंच हस्तरेषेंचा अभ्यास किंवा या नक्षत्राचं असं म्हणलं की जादूचे प्रयोग करणं किंवा हिप्नोटाईज करणं, त्यामुळे काही लोक ज्या वेळेला रेकी किंवा हिलिंग करतात तर तशा स्वरूपाच्या ही गोष्टींसाठी हे खूप महत्वाचं ठरतं. सरकारी नोकरीशी निगडीत, पोस्ट, टेलिकम्युनिकेशन, दूरदर्शन, म्हणजे शिक्षणाच्याही दृष्टिकोनातनं हे नक्षत्र महत्वाचं आहे. आता आपण जेव्हा शास्त्रामध्ये दशमांश कुंडली म्हणजे वर्ग कुंडलीतली दशमांश कुंडली ही एका वेगळ्या पद्धतीने करिअरचा विचार करताना आपण वापरतो. आता दशमांश कुंडलीमध्ये दशमांशाच्या 10 देवता किंवा 10 दिग्पाल सांगितलेले आहेत. तर विषम राशी म्हणजे असं असतं की ग्रह म्हणजे आपल्या जन्मलग्न कुंडलीतला दशमेश किंवा दशमांशातला दशमेश हा समराशीत आहे का विषम राशीत आहे आणि तो किती अंशावर आहे. कारण दशमांशामध्ये एका राशीचे 10 भाग केले जातात, त्यामुळे 3 अंशानंतर तो दशमांश बदलतो. तर विषम राशीचा येणारा 8वा दशमांश आणि समराशीचा येणारा तिसरा जो स्वामी आहे किंवा तिसरा दशमांश आहे तो ईशान असं सांगितलेलं आहे. आता हा ईशान म्हणजे काय, तर ईशान म्हणजे शंकर. तर हे 10 दिग्पाल किंवा 10 देवता या आपल्या करिअरशी निगडीत आहेत आणि 27 नक्षत्रांचा विचार करताना ईशान ही देवता म्हणजे शंकर ही देवता ही आद्रा नक्षत्राची आहे. म्हणजेच आपल्या करिअरचाही विचार करताना आद्रा नक्षत्र हे करिअरच्या दृष्टिकोनातनं, म्हणजे ज्यांचं आद्रा नक्षत्र आहे असं नाही, म्हणजे दशमांश कुंडलीवरनं ज्या वेळेला आपण करिअरचा विचार करतो तर याच्यात 10 नक्षत्र ही वेगवेगळ्या पद्धतीमध्ये सांगितलेत. तर त्याच्यातलं येणारं हे आद्रा नक्षत्र म्हणजे हे आपल्या उपजीविकेसाठी करिअरचाही विचार करताना खूप महत्वाचं ठरतं. म्हणून हे नक्षत्र एका वेगळ्या पद्धतीने अभ्यासलं जातं. त्याच्यानंतर आद्रा नक्षत्राचा चतुर्थ चरणावरला ग्रह हा खूप महत्वाचा आहे. कारण आद्रा नक्षत्राच्या चतुर्थ चरणावरती येणारा ग्रह हा पुष्कर नवमांशात येतो. म्हणजे आपल्याला माहितीये की प्रत्येक राशीला काही पुष्कर नवमांश दिलेले आहेत. म्हणजे मिथुन राशीमध्ये जेव्हा असणारा ग्रह तर मिथुन राशीचे 2 पुष्कर नवमांश आहेत, म्हणजे मिथुन रास मीन नवमांश आणि मिथुन रास वृषभ नवमांश हे 2 पुष्कर नवमांश आहेत. आणि मिथुन रास मीन नवमांश म्हणजे आद्रा नक्षत्राच्या चतुर्थ चरणावरती असलेला ग्रह हा पुष्कर नवमांशात येतो आणि हा जो आहे चतुर्थ चरणावरचा ग्रह हा पूर्णपणे गुरुच्या गुणधर्माचा आहे. आणि लक्षात ठेवा, म्हणून कुंडलीमध्ये आद्रा नक्षत्राच्या चतुर्थ चरणावरला ग्रह हा पुष्कर नवमांशात जातो आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीने बलवान होतो आणि त्याची कुंडलीमध्ये म्हणजे तो ग्रह कोणताही असू देत किंवा असं
असं नाही की मिथुन राशीमध्ये पडलाय म्हणजे मंगळासारखा ग्रह जरी तिथं तो शत्रू राशीत पडलेला असला, किंवा असं म्हटलं जातं की गुरुसारखा ग्रह जरी मिथुन राशीत पडला पण तो आद्रा नक्षत्राच्या चतुर्थ चरणावरती असेल तर तो अतिशय बलवान होतो आणि त्याची चांगली फलितं आपल्याला बघायला मिळतात. आता ह्या आद्रा नक्षत्र जेव्हा आपण बघतो की आद्रा नक्षत्राच्या व्यक्ती, या व्यक्तींना खऱ्या अर्थाने एक वेगळ्या प्रकारचं सक्सेस आहे. कारण जी नक्षत्र ही तीक्ष्ण नक्षत्र आहे किंवा दारुण नक्षत्र आहेत आणि मगाशी मी म्हणलं तसं की संपूर्णपणे शनीच्या गुणधर्माची आहे. आता शनी हा जीवनामध्ये कोणतीही गोष्ट प्रयत्नांनी कष्टाने देणार आहे. त्यांच्याकडे चिकाटी आहे, संयम आहे, पेशन्स आहे. खरं तर वरती वरवर आपण बघितलं तर मिथुन रास आद्रा नक्षत्र म्हणजे तुम्हाला सर्वसाधारणपणे असंच वाटणार किंवा की अरे या व्यक्ती चंचल आहेत, पण तसं नाहीये. म्हणजे नुसतंच मिथुन राशीच्या व्यक्ती या चंचल आहे, त्यांच्या स्वभावामध्ये चंचलता असली पण त्यांनी ठरवलेली एखादी गोष्ट, त्यांना हवी असणारी गोष्ट, कारण एक लक्षात ठेवा, कारण राहूचं त्या नक्षत्राचा स्वामी राहू आहे आणि तो मॅनिफेस्ट करणार आहे. म्हणजे त्या व्यक्तींनी त्यांनी ठरवलेल्या गोष्टी, त्या गोष्टी मिळवण्याकरता लागणारे परिश्रम करणं, लागणारे कष्ट करणं ही तयारी त्यांच्याकडे असते. त्याच्यासाठी कितीही लागणारा पेशन्सही त्यांच्याकडे. आता जी ही तीक्ष्ण नक्षत्र आहेत त्या तीक्ष्ण नक्षत्रांचा सक्सेस जीवनामध्ये मिळवण्याची, खरं तर आपण जेव्हा बघतो की आद्रा नक्षत्र आहे, अश्लेषा नक्षत्र आहे, मघा आहे किंवा मघा नाही, आद्रा नक्षत्र, अश्लेषा नक्षत्र, ज्येष्ठ आणि मूळ या नक्षत्रांच्या बाबतीमध्ये शांत किंवा ही नक्षत्र अशुभ मानली जातात. पण याच नक्षत्राच्या लोकांना जीवनामध्ये खरा सक्सेस आहे. कारण का की ते त्यांना हव्या असणाऱ्या गोष्टी मिळवण्याकरता त्यांचे प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असतील, प्रत्येकाचा रस्ता वेगवेगळा असेल, पण त्यांना ती मिळवण्याची त्यांची क्षमता आहे. त्याच्यासाठी लागणारा त्रास सहन करण्याची क्षमता आहे. कारण तीक्ष्ण नक्षत्राच्या लोकांना कोणतीही गोष्ट सहजपणे मिळत नाही. आणि जसं आपल्याकडे म्हण आहे की जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, म्हणजे ते सहन करून, कष्ट करून, परिश्रमांनीच मिळवण्याचे. आणि आद्रा नक्षत्राच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणू शकतो, कारण मिथुन राशीच्याकडे जेव्हा बघितलं तर शारीरिक ताकद फार नाहीये, पण परंतु मिथुन रास ही शक्ती आणि बुद्धीचा एका वेगळ्या पद्धतीने मिलाप आहे त्या बोधचिन्हाचं. कारण राशीबद्दल आपण बोलत नाही आहोत, पण परंतु इथं लक्षात ठेवा की या नक्षत्राच्या व्यक्ती योग्य वेळेला बुद्धीचा वापर करणं, योग्य वेळेला शक्तीचा वापर करणं आणि सगळ्याच महत्वाचं म्हणजे डोक्याचा वापर करून या जीवनामध्ये पुढे जाणारे असतात. आणि याच नक्षत्राच्या तुम्ही जर व्यक्ती आपण बघितला की त्यांना जीवनामध्ये सक्सेस आहे. तर अल्बर्ट आइन्स्टाईन की जे मोठे सायंटिस्ट आहेत, नंतर हेनरी क्लिंटन की जे पॉलिटिशियन आहेत, त्याही म्हणजे त्यांचंही आद्रा नक्षत्रच आहे. ते आत्ताचा सगळ्यात महत्वाचा एलन मस्क की मोठे तंत्रज्ञ आहेत, त्यांच्या कुंडलीमध्ये जेव्हा आपण बघतो तर त्यांच्या कुंडलीमध्ये आद्रा नक्षत्रामध्ये रवी आहे. म्हणजे फक्त ज्यांचं चंद्राचंच नक्षत्र हे आद्रा आहे तर त्याही व्यक्ती होणारच आहेत. पण आद्रा नक्षत्रामधले ग्रह हे सुद्धा एका वेगळ्या पद्धतीमध्ये काम करत असतात. नंतर निकोला टेस्ला यांचाही आद्रा नक्षत्रातला शनी आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आता आपल्याला असं माहिती की तेही सायंटिस्ट होते, त्यांना तेवढ्या पद्धतीचा सक्सेस मिळाला नाही, पण परंतु त्यांनी केलेलं संशोधन किंवा त्याचा एका वेगळ्या पद्धतीमध्ये पुढे परिणाम झाला. त्याच्यानंतर टायलर स्विफ्ट यांचंही आद्रा नक्षत्रामध्ये चंद्र आणि गुरु हे आपल्याला बघायला मिळतात. माझे जे गुरु आहेत विजय जकातर, त्यांचं आद्रा नक्षत्र आहे. आणि बघा की त्यांचं आद्रा नक्षत्र आहे, म्हणजे चंद्राच्या समोर गुरु आहे, तो वेगळ्या नक्षत्रात किंवा वेगळ्या राशीशी निगडीत आहे. पण परंतु या नक्षत्राच्या लोकांना खऱ्या पद्धतीने सक्सेस असतो आणि जीवनामध्ये पुढे जाणं. आणि फक्त राहूचं नक्षत्र आहे, त्यामुळे राहू हा आभास निर्माण करणारा, माया निर्माण करणारा किंवा वाईटच आहे असं नाही. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवा की पुढच्याही राहूच्याच बद्दलच्या बोलणाऱ्या बाकीच्याही आहेत. म्हणजे राहूच्या बद्दलची जी एक वेगळी प्रतिमा आहे की राहू हा फसवा आहे, आभास निर्माण करणार आहे असं नाहीये. पण राहूकडे एक वेगळ्या प्रकारचं स्किल आहे. आणि राहू जेव्हा आपण म्हणतो तर राहूकडे काय आहे,
तर राहूकडे डोकं आहे आणि डोक्यामध्येच काय येतं, डोक्यामध्ये बुद्धी म्हणजे आपल्या बुद्धी आहे, तिथंच आपल्याकडे विचार करण्याची क्षमता आहे. आणि विचार हा कायमच वाईटच पद्धतीने केला जातो असं नाहीये. मान्य आहे की तिथे डोळे आहेत, कान आहेत, जीभ आहे, त्यामुळे तिथं वासना, आसक्ती, हव्यास हा निश्चितच आहे. पण मला काहीतरी हवं आहे हे जर कळलं तर ती मिळवण्याची क्षमता इथं निश्चित ती राहूकडे आहे आणि त्यातल्या या आद्रा नक्षत्राकडे निश्चितही आहे. आणि म्हणून आपण हे जे आद्रा नक्षत्र आहे, हे आद्रा नक्षत्र जीवनामध्ये पुढे जाणारं नक्षत्र आहे. आज मला महिला ज्योतिर्विद आणि संजीवनी ताईंनी आद्रा नक्षत्राबद्दल बोलायला संधी दिली, मला विचार मांडण्याची संधी दिली. मी त्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. जे जे आपणासी ठावे ते दुसऱ्यांसी देई, शहाणे करून सोडी सकळ जना, तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा. एवढंच मी म्हणू शकते. माझ्या गुरुवर्य आरती मॅमचे मी अत्यंत मनापासून आभार मानतेय. नक्कीच हा विषय सर्व ज्योतिष प्रेमींना अतिशय मार्गदर्शन करणारा. खरंच मॅम माझ्याकडे शब्द नाही आहेत, त्यामुळं मला थोडेसे शब्द सापडत नाहीये तुमचे आभार व्यक्त नाही नाही करण्यासाठी. नाही नाही. अ, आता ह्याच्या पुढील ज्योतिर्विद सौ तृप्ती भोसले मॅम आपल्याला स्वाती नक्षत्रावरती मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत. तत्पूर्वी मी त्यांचा परिचय देतेय तुम्हाला. ज्योतिषशास्त्र क्षेत्रामध्ये त्या 10 वर्ष कार्यरत आहेत. त्या गोवा इथे स्थायिक असून फलज्योतिष अभ्यास मंडळामधून त्यांनी प्रवीण, प्राज्ञ, ज्योतिष विशारद, ज्योतिष पंडित या परीक्षेत उत्तम यश प्राप्त केलेलं आहे. ज्योतिष विशारदसाठी त्यांनी थोर संतांच्या 25 कुंडल्यांचा, ज्योतिष भास्कर यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील नामवंतांच्या 50 कुंडल्यांचा, तर ज्योतिष पंडित या साठी विवाह विलंबाच्या विषयावरील 80 कुंडल्यांचा प्रबंध सादर केलेला आहे. ज्योतिर्विद विद्या वाचस्पतीसाठी 100 कुंडल्यांच्या प्रबंधाचे लेखन त्यांचे सुरू आहे. वास्तुशास्त्र, मंत्रशास्त्र, न्यूमरॉलॉजी, टॅरो रिडिंग येथील 15 वर्षे प्रिंट मीडिया क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. धार्मिक, ज्योतिष विषयक पुस्तके, भविष्य विषय, दिवाळी अंक व मासिके यांचे संपादनही त्यांनी केलेले आहे. महिला ज्योतिर्विद पुणे संस्थेच्या 100व्या अधिवेशनातील वैवाहिक जीवनात चंद्र आणि शुक्र यांचे महत्व या विषयावरील निबंधास त्यांना प्रथम पारितोषिक मिळालेली आहे. त्यांचे ॲस्ट्रो तृप्ती या युट्यूब चॅनल आहे. तसेच याचबरोबर इतर लोकांचेही युट्यूब चॅनल ग्रो व्हावे याच्यासाठी तृप्ती क्रिएशन या चॅनल मधून त्यांना हेल्प करत असतात. तर मी तृप्ती मॅमना आमंत्रित करते की त्यांनी स्वाती नक्षत्रावर आम्हाला मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. धन्यवाद आरती मॅडम. महिला ज्योतिर्विद पुणे आयोजित नक्षत्रांचे देणे या व्याख्यानमालेत मला स्वाती नक्षत्रावर बोलण्याची आपण संधी दिली, त्याबद्दल आदरणीय विद्यमान अध्यक्षा ज्योतिर्विद सौ संजीवनी मुळे मॅडम यांना माझा नमस्कार आणि त्यांच्याप्रती मी कृतज्ञ आहे. त्याचसोबत माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे मी ज्योतिष शिकली ते माझे गुरुवर्य आदरणीय विजय जकातदार सर आज उपस्थित आहेत. त्यांचे नेहमीच आशीर्वाद माझ्या मागे आहेत. त्याच्यानंतर ज्येष्ठ ज्योतिर्विद स्मितागिरी मॅडम आहेत, ज्येष्ठ ज्योतिर्विद साबदे मॅडम, सविता महाडिक मॅडम, आदरणीय घाणेकर सर, या सर्वांना माझा नमस्कार. आणि सर्वच उपस्थित ज्योतिर्विदांना माझा नमस्कार. माझ्या मैत्रीण श्वेता बोकील मॅडम आहेत, त्यांनाही माझा नमस्कार. तर आज आपण स्वाती नक्षत्राची माहिती समजून घेत आहोत. तर स्वाती नक्षत्र हे नक्षत्रमालेतील 15वं नक्षत्र आहे. या नक्षत्राचे 4ही चरण तुळ राशीत आहेत. हे नक्षत्र काय आहे तर चतुष्पाद नक्षत्र आहे. या नक्षत्राचा नक्षत्र स्वामी राहू हा ग्रह आहे. तर त्याच्यामुळे राहू असल्यामुळे याच्यामध्ये राहूचा धूर्तपणा, चाणाक्षपणा दिसतो. या नक्षत्राची देवता वायू आहे. तर वायू देवता असल्यामुळे या नक्षत्राचे जातक कसे असतात तर ते अतिशय बुद्धिमान असतात. त्यांच्या बोलण्यातनं, वागण्यातनं त्यांची बुद्धिमत्तेची चुणूक आपल्याला नेहमी दिसतं. आता हे जे नक्षत्राचे 4ही चरण तूळ राशीत आहेत तर त्याचा नवमांश कसा आहे तर धनु, मकर, कुंभ, मीन या चार नवमांशांनी हे नक्षत्र व्यापलेलं आहे.
त्याच्यामुळे या नक्षत्राच्या 4 चरणांवर अनुक्रमे गुरु, त्याच्यानंतर शनी, त्याच्यानंतर परत शनी आणि गुरु या ग्रहांचा अंमल असतो. नक्षत्रात वाऱ्याची अचाट बुद्धिमत्ता, राहूचा धूर्तपणा, चाणाक्षपणा आणि शुक्राची सौंदर्य दृष्टी आणि कला यांचा सुरेख संगम या स्वाती नक्षत्रात झालेला आपल्याला दिसून येतो. हे नक्षत्र देवगणी आहे, त्यामुळे अत्यंत शुभ आहे. स्वाती नक्षत्राची जर आपण व्याप्ती पाहिली, आपल्या दाते पंचांग किंवा पंचांगामध्ये आपण अवहकडा चक्रामध्ये पाहतो, तर त्याच्यामध्ये काय आहे, तर तूळ राशीमध्ये 6 अंश ते 40 कलांपासून 20 अंशापर्यंत या नक्षत्राची व्याप्ती आहे. आपल्याला जर स्वाती नक्षत्र आकाशात कसं दिसतं हे जर पाहायचं असेल, तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रात्री 9 वाजता जर आपण पूर्व दिशेला 45 अंशावर पाहिलं तर हे नक्षत्र दिसतं. अतिशय सुंदर असं हे नक्षत्र आहे. स्वाती नक्षत्र हे आर्केटुरस ताऱ्याच्या खास पिवळसर रंगामुळे अगदी आपल्याला चटकन ओळखता येतं. म्हणजे कोणीही जाऊन आकाशात पूर्व दिशेला जर मेच्या पहिल्या आठवड्यात जर आपण 9 वाजता पाहिलं तर आपल्याला अतिशय सुंदर असं स्वाती नक्षत्राचं दर्शन होऊ शकतं. तर ते नक्षत्र कसं दिसतं, तर आकाशामध्ये याचा एकच तारा असलेलं अत्यंत ठळक असं हे तेजस्वी नक्षत्र आहे. पूर्व दिशेला उगवताना ते एक मोठ्या चेंडू सारखं दिसतं. तर आता या नक्षत्राचं दान सांगितलं आहे लाल गाय. तर आता सध्याच्या काळात आपण काही लाल गाय अर्पण करू नाही शकत, त्यामुळे लाल गायीची सेवा करू शकतो. लाल गायीला नेहमी काहीतरी खाण्यासाठी देऊ शकतो. याची नाडी काय आहे, तर अंत्यनाडी आहे. तर अंत्यनाडी असलेल्या वधूवरांचं जेव्हा आपण मॅच मेकिंग, ज्याला आपण गुणमेलन म्हणतो, ते गुणमेलन करताना आद्य आणि मध्य नाडीच्या वधूवरास आपण प्राधान्य देऊ शकतो. या नक्षत्राची योनी महिषी सांगितली आहे. हे नक्षत्र तिर्यकमुखी आहे. तर तिर्यकमुखी नक्षत्रावर प्रवास करणं योग्य असतं आणि या काळात जर प्रवास केले तर फायदेशीर ठरतात. हे नक्षत्र सुलोचन आहे या नक्षत्राची दृष्टी. तर येथे मात्र काय आहे की जर या नक्षत्रावर एखादी वस्तू हरवली तर मात्र सापडणं थोडं कठीण होतं. त्यामुळे त्या दृष्टीने काळजी घेणं फार आवश्यक आहे. म्हणजे वस्तू आपल्या व्यवस्थित ठेवाव्या असं हे नक्षत्र आपल्याला सांगते असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे हरवणारच नाही. त्याच्यानंतर या नक्षत्राचं तत्व काय आहे, तर अग्नितत्व आहे. त्यामुळे स्वाती नक्षत्राच्या ज्या व्यक्ती असतात त्यांचं अग्नितत्व असल्यामुळे त्या व्यक्तीमध्ये ऊर्जा चांगली असते. आताच मला कळलं की आपल्या ज्या आरती घाटपांडे मॅडम आहेत त्यांचं स्वाती नक्षत्र आहे. त्यांना आपण पाहतोच, त्यांची अग्नितत्वाची ऊर्जा किंवा एकूणच स्वाती नक्षत्राचे सर्व सुंदर गुण त्यांच्यामध्ये आहेत. ही जी अग्नितत्व असल्यामुळे काय होतं की या व्यक्ती कार्यतत्पर असतात. याची संज्ञा काय आहे, तर चर आहे. तर चर संज्ञेमुळे काय होतं की ती व्यक्ती चपळ असते. या नक्षत्राचा आराध्य वृक्ष काय आहे, तर अर्जुन आहे. तर स्वाती नक्षत्राच्या जातकांनी अर्जुन वृक्षाची मुळी स्वतः सोबत ठेवू शकतो. म्हणजे त्याची पंचांग सांगितली आहेत, त्या पंचांगातलं एकही अंग आपण आपल्या सोबत ठेवू शकतो. त्याच्यानंतर काहींच्या परिसरात जर अर्जुन वृक्ष असेल तर आपण त्याला पाणी घालू शकता. त्याचप्रमाणे स्वाती नक्षत्राच्या जातकांनी या वृक्षाच्या जवळ बसून नक्षत्र मंत्राचे पठणही करू शकता. यातून काय आहे की तेव्हाच्या ऋषी मुनींनी हे आपल्याला उपासना उपाय दिलेले आहेत. म्हणजे निसर्ग देवो भव किंवा तुम्ही निसर्गाची सेवा करा, निसर्गाच्या सानिध्यात राहा, हे जे आहे ते याच्यातून आपल्याला शिकायला मिळतं. या स्वाती नक्षत्राच्या जातकांचे गुणदोष पाहता ही माणसं अत्यंत धार्मिक, शांत स्वभावाची, बुद्धिमान, सदाचारी, आनंदी, स्पष्ट वक्ती असतात. तूळ राश आहे त्यांची, त्याच्यामुळे शुक्राचे काही गुण येतात त्याच्यात. तर भावनाशील असतात, भावना असतात, यांना अंतस्फूर्ती असते कारण ते राहूचं नक्षत्र आहे. सामाजिक कार्याची आवड असते. अशा प्रकारचे यांचे गुणदोष असतात. या जातकांचं करिअर पाहिलं, व्यवसाय पाहिलं तर स्वाती नक्षत्रातले जास्त लोक इंजिनियर्स आहेत, व्यापारी वर्ग आहे, कारण तुळेमध्ये यांचे 4 चरण आहेत, कलाकार आहेत, शेअर्स आहेत, शेअर्सचे ब्रोकर असतात, झिरोदा वगैरे जे आपण पाहतो तर त्यांचे जे झिरोदाचे मालक आहेत किंवा अजून जे शेअर्सची मोठी मोठी ज्यांची नावं आहेत त्यांचं जर पाहिलं तर बरेचशांचे म्हणजे धनेश हे स्वाती नक्षत्रात आढळलेले आहेत. त्याच्यानंतर वकील, न्यायाधीश, लॉजिंग हॉटेल व्यावसायिक, फोटोग्राफी, स्टुडिओ, एक्सरे टेक्निशियन, सिने कलाकार पण स्वाती नक्षत्रामध्ये भरपूर आढळलेले आहेत. त्याच्यानंतर सोनार म्हणजे सोन्या चांदीचे जे व्यवसाय करणारे असतात
कारण ही नाही म्हटलं तर इथे शुक्र आहे, शुक्राची रास तुळ आहे, त्यामुळे हे त्यांचे व्यवसाय असू शकतात. आता या स्वाती नक्षत्राच्या जातकांना आजार कोणते होतात? तर यांचे आजार फार दाहक नसतात, पण दीर्घकाळ टिकणारे किंवा रेंगाळणारे असतात. कारण इथे सर्दी आहे, कफ आहे, मधुमेह, वातविकार, कारण हे वायू तत्वाचं आहे, श्वसनाचे विकार, दमा, त्वचा विकार, मूत्राशयाचे किंवा मूत्रपिंडाचे विकार, पांढरे डाग यांसारखे दीर्घकाळ टिकणारे यांना आजार होतात. हे नक्षत्र शुभ आणि देवगणी असल्याने या नक्षत्रावर आपण वाहन घेऊ शकतो. एखादी जर विद्या, एखादं काही कॉलेज सुरू करायचं असेल किंवा शिकवायचं असेल तर नक्की आपण या नक्षत्रावर सुरू करू शकता. नवीन दुकान सुरू करणं, विहीर खोदणं, मुंज, बारसई, विवाह, गृहप्रवेश या सगळ्या कार्यांसाठी हे नक्षत्र अतिशय शुभ आहे. फक्त काय आहे की मुहूर्त पाहताना बाकीच्या पण गोष्टी बघणं आवश्यक आहे. तिथी, वार, करण, शुभ काळ यासाठी याही गोष्टी पाहणं आवश्यक आहे. आता आपण पाहतो की गावाकडच्या पावसाचं काही जे ग्रामीण भागातले लोक असतात तर ते या नक्षत्रांची वर्णनं कशी करतात. बहुतेक प्रत्येक पाऊस नक्षत्रासाठी गावाकडे एक स्वतंत्र म्हण ही ठरलेलीच आहे. तर स्वाती नक्षत्रासाठी काय आहे, तर पडतील स्वाती तर पिकतील माणिक मोती. याचा अर्थ काय, तर स्वाती नक्षत्रातला पाऊस हा खऱ्या अर्थाने उभारी देतो, रूपरंग देतो. म्हणजे या नक्षत्रात जो पाऊस पडतो तेव्हा तिथलं धान्य हे माणिक मोत्यासारखं तयार होतं. इतकं या स्वाती नक्षत्राचं अतिशय महत्व आहे. ही झाली कसं होतं की कुठल्याही गोष्टीचं, कुठल्याही नक्षत्र आहे, कुठले ग्रह आहेत, प्रत्येक गोष्टीची शुभ अशुभ ही बाजू असतेच. तर मी आता ह्याच्यासाठी आपल्या महिला ज्योतिर्विदच्या लेक्चरसाठी अभ्यास करत होते, तर मला एक स्वाती नक्षत्राची दुसरी ही बाजू कळली, तर ती इथे मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. पण इथे लक्षात घ्यायचंय की एक म्हणजे 100% हे असंच असतं असं नाही, फक्त हा एक अभ्यास आहे. तर स्वाती नक्षत्राच्या जातकांचा किंवा सप्तमेश ज्यांचे स्वाती नक्षत्रात आहेत त्यांच्या जीवनात काही समस्या दिसून आलेल्या आहेत. तर आपण एक 2 पत्रिकांचा थोडक्यात अभ्यास पाहूया. तर पहिली पत्रिका ही चार्ली चॅप्लिन यांची आहे. तर चार्ली चॅप्लिन यांचं तूळ लग्न आणि तूळ रास. तर चार्ली चॅप्लिन आपण सगळेच लोक ओळखतो, तर ते जगप्रसिद्ध विनोदी कलाकार. ते एक अभिनेता नव्हते तर दिग्दर्शक, लेखक आणि संगीतकारही होते. जगभरातील सगळ्यांना त्यांनी हसवलेला आहे आणि त्यांचा प्रभाव आजही चित्रपट दृष्टीत दिसून येतो. आपण त्यांना जवळून पाहतो. चार्ली चॅप्लिन म्हटलं की आपल्या चेहऱ्यावर एक स्माइल येतं, हसू येतं. कारण काय, त्यांनी सगळ्यांना हसवलं आहे किंवा त्यांच्या कर्मानी जगाला हसवलंय. पण त्यांचं जर वैयक्तिक आयुष्य पाहिलं तर जगाला हसवणारा माणूस आतून किती दुःखी आहे हे त्यालाच माहिती असतं. कारण एक असतं तुमचं वैयक्तिक आयुष्य आणि एक असतं सामाजिक आयुष्य. त्याच्यामुळे आपण कधी कधी म्हणतो की हे मृगजळ आहे किंवा तर चार्ली चॅप्लिन यांचं जर आपण एक आयुष्य बघितलं तर त्यांच्या बालपणी त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं, त्यामुळे त्यांच्या आईला अनाथ आश्रमात राहावं लागलं. त्यांची आई मनोरुग्ण झाली. त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या या होत्या. व्यक्तिगत जीवनात इतकी सतत वादळं होती तरी ते जगाला हसवत राहिले शेवटपर्यंत. मी याच्यात आपण काय म्हणू शकतो की स्वातीतील नक्षत्राचे त्यांचे अश्रू थिजून मोती झाले असे हे त्यांचं आयुष्य होतं. म्हणजे याला पत्रिकेतील बाकी योगही ग्रहमानही कारणीभूत आहेतच. त्याचप्रमाणे माझ्या ओळखीत अजून एक आहे महिला, त्याही सेलिब्रिटी आहेत, सिरियल मध्ये काम करतात, अभिनेत्री आहेत. तर त्यांचंही तूळ लग्न, तूळ रास आणि चंद्र स्वाती नक्षत्रात. येथे मकर नवमांश आहे. त्यांचं जीवन पाहिलं तर याही अभिनेत्री अतिशय सुंदर, त्यांनी अशा खूप सुंदर सुंदर भूमिका केलेल्या आहेत. इथे कसं थोडंसं पर्सनल आहे, त्याच्यामुळे त्यांचं मी नाव सांगू शकत नाही किंवा त्यांची बर्थ डेट पण सांगू शकत नाही. पण मग आता यांचं जर पाहिलं जीवन तर त्यांची तूळ रास किंवा हे स्वाती नक्षत्र, देवगणी नक्षत्र, त्यामुळे त्यांची कारकीर्द ही अतिशय सामाजिक जीवनात खूप सुंदर, अतिशय म्हणजे त्यांना जो भेटेल ते ह्यांच्यासोबत मला फोटो काढायचे, ह्यांच्यासोबत मला हे करायचंय, व्हिडिओ काढायचे, असं सेलिब्रिटी जे काही जीवन आहे ते त्यांचं सामाजिक जीवनात आहे. मात्र जर त्यांचं पर्सनल आयुष्य पाहिलं तर त्यांच्या जीवनात त्यांचे वडील बालपणी वारले, त्यामुळे आईच्या मानसिकतेवर परिणाम झाला.
त्यामुळे पूर्ण जे पुढचं जे काही जीवन होतं ते जीवनात खूप संघर्ष त्यांनी केले. एक अशी वेळ आली की बाबा आता मला करिअर म्हणून हे करायचंय, सिनेमात कामं करायची. मग तिथलं एक जीवन एक वेगळं असतं. तर मग त्याच्यात त्यांचं लग्न झालं नाही, खूप संघर्ष. मग ज्यांच्या संपर्कात गेल्या तर त्यांच्याशी त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायला लागल्या. म्हणजे हा सगळा जो या नात्यातही त्यांचा प्रचंड संघर्ष. फक्त इथे एक काय लक्षात घ्यायचं की स्वाती नक्षत्र हे एकटं काही करत नाही. कोणते ते योग आहेत, ग्रह, कोणतेही योग, नक्षत्र, ग्रह हे काही 100% शुभ किंवा अशुभ नसतात. संपूर्ण ग्रह, संपूर्ण पत्रिका, सर्व ग्रह हे आपल्या जीवनाला कारणीभूत असतात. मात्र येथे मी काही सतत स्वाती नक्षत्राचे जातक किंवा ज्यांची सप्तमेश स्वाती नक्षत्रात आहे तर त्यांच्या लग्नाला विलंब होत आहेत किंवा मग काहीतरी विवाहामध्ये प्रॉब्लेम येत आहेत किंवा त्यांचं जर पहिल्यापासूनचं आयुष्य पाहिलं, स्पेसिफिक तूळ लग्न आणि तूळ रास, तर त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष किंवा सततची ऍडजस्टमेंट आणि तूळ रास असल्यामुळे सततच तुम्ही ऍडजस्ट करायचं, बॅलन्स करायचं आणि पुढे जायचं असं. तर मग हे असं का होतं असा पण एक विचार केला. तर मग आता आपण जी पत्रिका पाहिली तर मग काय आहे तर स्वाती नक्षत्र हे अग्नी तत्वाचं आहे. तर दुसरी पुढची गोष्ट काय आहे तर ते वायू तत्वाचं आहे. तिसरं काय आहे त्याची नक्षत्र देवता वायू आहे. त्याचप्रमाणे राशी स्वभाव आणि राशी स्वभाव त्याचं चर, त्यानंतर शास्त्रकारांनी स्वाती नक्षत्राचा एक काय मंत्र सांगितलाय तर वायूवर मृगारूढ स्वाती नक्षत्र देवताम खडगच मोचलम करम धूम्रवर्ण. याचा अर्थ पाहिला तर स्वाती नक्षत्राची वायू देवता मृगारूढ म्हणजे चंचल हरिणावर बसलेली आहे. ती अग्नितत्वाची असल्याने हातात त्यांच्या एक चमकणारं खडग आहे आणि ती धूम्रवर्णाची आहे. म्हणजे काय, धूम्रवर्ण म्हणजे धूसर आहे. त्यामुळे या राशीच्या चरत्वाची गती ही या श्लोकात आढळत आहे. तर आता इथे वायू मल्टिपल टाइम ऍक्टिव्ह झालेला आहे. तर वायूकडे काय आहे, संयोग आहे, वियोग आहे. आणि अग्नीकडे काय आहे तर दाहकता आहे, तीक्ष्णता आहे, आक्रमकता आहे, धारदारपणा आहे. हे गुणविशेष काय आहेत तर अग्नितत्वाचे आहेत. मग काय होतं इथे की स्वातीतील या वायू तत्वाला अग्नीची मिळालेली जोड काही प्रमाणात या अनिष्ट फळांना कारण होऊ शकते. कारण राशी स्वामी शुक्र असल्याने शुक्राच्या रूपाने जलतत्वाचा शुक्र तो प्रसिद्धी देतो, कलाविष्कार देतो, सगळ्यांना सांभाळून घेतो असं पण आहे. पण पुढे काय होतं की यांची जर विश्वोत्तरी दशा पाहिली तर हा जो तमोगुणी राहू आहे तर त्याच्या अधिपत्याखाली हे नक्षत्र असल्याने इथे आपण मृगावर बसलेला हे पाहिलं, मृगावर बसलेली देवता पाहिलेली आहे. तर थोडंफार सुखाचं मृगजळ इथे होत असेल असं वाटतं. आणि स्वाती हे राहूचं नक्षत्र असल्यामुळे एखादा मोती बनण्यासाठी जितका वेळ लागतो तितकाच वेळ या नक्षत्राच्या व्यक्तीला जीवनात पुढे येण्यासाठी लागतो. जातक पारिजात मध्ये अध्याय 9 श्लोक 87 मध्ये स्वातीचं फळ बघितलं तर स्वात्या देव महिसूर प्रिय करो भोगी धनी मंदधी असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय आहे तर देव ब्राह्मण, प्रिय, भोगी, धनवान याबरोबर मंद बुद्धीचा असंही नक्षत्रफळ जातक पारिजात मध्ये सांगितलं आहे. अजून एक स्वातीचं दुसरं नाव काय आहे तर निष्ठा. निष्ठा म्हणजे काय तर इष्ट नाही अशी. कारण येथे ही जर आपण मगाशी 2 उदाहरणं पाहिली तर समाजाला दाखवताना ही माणसं कलेच्या माध्यमातून आनंद देतात. आपण त्यांच्याकडनं खूप शिकतो, आपले ते आदर्श असतात. पण मात्र यांच्या वैयक्तिक आयुष्यात संघर्ष करत असतात. पण यांना रडण्याचा अधिकार नाही. अशा पद्धतीचं त्यांची घुसमट होत असते. तर या नक्षत्राच्या जातकाने जर असे प्रॉब्लेम होत असतील तर सरळ मन मोकळेपणाने बोलून घ्यावं. म्हणजे काय होतं पुढे जाऊन जी मनोविकृती वाढते ती कमी होऊ शकते. अजून एक गोष्ट काय आहे तर चंद्र प्रत्येक नक्षत्रातनं भ्रमण करत असतो. मात्र येथे चंद्र काय आहे तर तो तारानाथ आहे. म्हणजे काय तर चंद्राचा विवाह 27 नक्षत्रांशी झालेला आहे. तर खगोल दर्शनानुसार आयनिक वृत्त चित्रा नक्षत्राला बरेचसे घासून जातं असे दिसते. स्वाती नक्षत्राचा तारा आयनिक वृत्तापासून दूर बराच वरती दिसतो. त्यामुळे काय होतं की चंद्र स्वाती नक्षत्रापासून दूर राहून चित्रेच्या जवळून परस्पर विशाखा नक्षत्राकडे जाताना दिसतो. स्वाती नक्षत्र हे क्रांती वृत्तापासून दूर असल्याने ते आपल्या रजनीनाथावर रुसलेले, परंतु चंद्राप्रमाणे इतरही ग्रह आपल्या क्रांती वृत्ताच्या वाटेने मार्गस्थ होत असतात.
त्यामुळे मनाचा कारक ग्रह चंद्र अथवा इतर ग्रह जर रुसलेल्या या स्वाती नक्षत्रात असले तर त्यांची फळं मिळवण्यासाठी स्वाती नक्षत्राला खुश करणं, त्याच्या देवतेला खुश करणं, प्रसन्न करणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यामुळे अग्नितत्वाच्या या स्वाती नक्षत्राची देवता वायू आणि त्याचे चरणही तुळा या वायू राशीतच आहेत. स्वाती नक्षत्राचा स्वामी हा जलतत्वाबरोबर वायुतत्वात येतो. त्यामुळे येथे पूर्णतः आलेल्या वायुतत्वाला मिळालेल्या अग्नितत्वाची जोड, ऐच्छिक गोष्टींचा विरह किंवा त्याचा विलंब ही इच्छापूर्ती असे विलंबाने त्या गोष्टींची इच्छापूर्ती होते असे फलित आपण पाहू शकतो. तर आता यावर उपाय काय? तर मगाशी जो मी श्लोक सांगितला तो स्वाती नक्षत्राच्या देवतेचा आहे. वायुवर मृगारूढ स्वाती नक्षत्र देवताम खडगच मोज्वल करम धूम्रवर्ण. या मंत्राचं स्वाती नक्षत्राच्या जातकांनी ज्यांचे विवाह ठरत नाहीत, ज्यांचे सप्तमेश स्वाती नक्षत्रात आहेत, त्यांनी या नक्षत्राचा जप करू शकता. त्याचा नक्की फायदा होतो. कारण असे मी बरेचसे लोकांचे अनुभव पाहिलेले आहेत. स्वतः मी एका जातकाला हा दिलेला आहे आणि त्यांनी जप केला आणि खरंच त्याचा छान एका म्हणजे सुंदर मुलीशी लग्न झालेलं आहे आणि संसारही सुंदर चाललाय. त्याच्यानंतर हा जर मंत्र कठीण वाटत असेल तर मग दुसरा मंत्र काय आहे तर वायवे नमः, हा वायू देवतेचा मंत्र आहे. आणि याहूनही जर अजून सोपं पाहिजे असेल तर श्री विष्णू सहस्त्रनाम या स्तोत्रामधील श्लोक क्रमांक 57 ते 60 या श्लोकाचा स्वाती नक्षत्राच्या जातकांनी 108 वेळा पठण करू शकता. इतकी माहिती सांगून मी स्वाती नक्षत्राची माहिती थांबवते आणि आपल्या संजीवनीमुळे मॅडम आदरणीय व्यासपीठावर सगळे बसलेले माझे गुरुवर्य यांना धन्यवाद देते. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. आपलं मार्गदर्शन उद्बोधन ऐकून मला एकच म्हणायचंय, माटी रखकर चाकपर घडा घडे कुंभार श्रेष्ठ गुर मिल जाय तो शिष्य पाय संस्कार. आपण जकातदार सरांच्या शिष्य आहेत हे आपल्या लेक्चरवरून अगदी समजून येते. थँक्यू सो मच. आपल्या पुढच्या वक्ता आहेत सौ अपर्णा पैठणकर. अपर्णा ताईंचा परिचय मी देतीये. ज्योतिष विषयक अभ्यास त्यांनी श्री भट सरांकडे ज्योतिष प्राज्ञा आणि विशारद करून पूर्ण केलेला आहे. 1998 सालापासून त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. 2002 साली महाराष्ट्र ज्योतिष मंडळातून त्यांनी ज्योतिषशास्त्री ही पदवी प्राप्त केली. 2021 साली गौरी कैलास संस्थेमधून त्यांनी केपी विशारद आणि मोबाईल न्यूमरोलॉजिस्ट ही पदवी प्राप्त केली. याच काळात त्यांनी उपायशास्त्राचाही अभ्यास पूर्ण केला. 2022 साली करिअर मॅनेजमेंटचा अभ्यास पूर्ण केला. 2024 मध्ये अभिजित प्रतिष्ठानतर्फे डेस्टिनी मॅनेजर ही पदवी प्राप्त केली. आपण त्यांना मी निमंत्रित करते की त्यांनी शततारका नक्षत्रावर आम्हाला मार्गदर्शन करावं. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज संजीवनी मॅडम तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक तुमचे आभार मानते. आणि मी शततारका नक्षत्राची माहिती द्यायला सुरुवात करते. शततारका नक्षत्र हे भारतीय ज्योतिषशास्त्रातील 24वे नक्षत्र आहे, ज्याला आपण शतभिषा नक्षत्र असेही म्हणतो. या नक्षत्रात 100 ताऱ्यांचा समूह किंवा पुंजका असून त्याचा आकार एक वर्तुळाकार आहे. तारे बारीक आहेत, पांढऱ्या रंगाचे, मध्यम प्रतीचे आणि विखुरलेले आहेत. वेदकालीन एक अशी समजूत प्रचलित होती की हे 100 तारे म्हणजे एक वर्षाचे आयुष्य देणारे 100 औषधी किंवा अमृतकुंभ आहेत. याच योगाने वरुण देव सर्वांना शतायुषी बनवत. धनिष्ठा नक्षत्रापासून थोडे पुढे पूर्वेकडे पाहिल्यास हे नक्षत्र आपल्याला दिसून येतं. शततारका नक्षत्राचा स्वामी हा राहू म्हणजे महत्वाकांक्षा आहे. या नक्षत्राचे 4ही चरण कुंभ राशीत येत असल्याने हे चतुष्पादी नक्षत्र आहे. राशी स्वामी शनी आणि नक्षत्र स्वामी राहू असे कॉम्बिनेशन आपण इथे बघू शकतो. नक्षत्राचं जर आपण प्रथम चरण हे धनु म्हणजे गुरु, दुसरं मकर राशी म्हणजे शनी, तिसरे चरण कुंभ राशीचे म्हणजे शनी आणि चौथे चरण मीन राशीचे म्हणजेच गुरु. तर असे हे यांचे स्वामित्व आहे. म्हणजेच काय तर राहू नक्षत्र स्वामी, राशी स्वामी शनी आणि गुरु असे एकत्र मिलाप आपल्याला इथे दिसतो.
शततारका नक्षत्राची 306 अंश 40 कला ते 320 एवढी व्याप्ती आहे. नक्षत्र स्वामी राहू, राशी स्वामी शनी आणि नक्षत्र देवता वरुण असल्याने या नक्षत्रात राहूची तीव्र आणि उच्च प्रतीची बुद्धी, कला, संशोधक वृत्ती, तसेच शनीची चिकाटी आणि मेहनती स्वभाव किंवा मेहनत करण्याची आपण म्हणू शकतो. वरुण देवतेचा आल्हाददायक थंडावा यांचं एक छान मिलाप आपल्याला या नक्षत्रात दिसून येतो. शततारका नक्षत्राची आद्य नाडी आणि अश्वयोनी आहे. हे नक्षत्र जरी राक्षस गणी असलं तरी तमोगुणापेक्षा हे जास्त रजोगुणी आहे. राक्षसी वृत्ती आपण न बघता मोठ्या स्वरूपाचे कार्य करण्याची धमक किंवा क्षमता किंवा इच्छा असा आपण विचार इथे करू शकतो. या नक्षत्राचे आराध्य वृक्ष कदंब वृक्ष आहे आणि दानवस्तू साखर आहे. नक्षत्र देवता वरुण आणि ऊर्ध्वमुखी नक्षत्र हे आहे. मंदलोचन आणि संज्ञा चर आणि जलतत्वाचे नक्षत्र. न्यूमरोलॉजीच्या याच्याने आपण जर बघितलं तर 8 आणि 6 अंक आपण या नक्षत्राला दिलेला आहे. तसंच रत्नांचा जर विचार केला तर नक्षत्र स्वामी राहू असल्या कारणाने गोमेद आणि शनीचं नीलम हे याच्यासाठी उपयुक्त आहे. आता नक्षत्र स्वामी राहू म्हणजे काय आहे, राहूकडे आपण काय काय दिलंय तर अफाट बुद्धिमत्ता आहे, कलासक्त राहू आहे, संशोधन करणारा राहू आहे. कारण महत्वाकांक्षा असल्याने साध्य करायला संशोधन करणे गरजेचे असते, त्यामुळेच पुढची आपली प्रगती होत असते. वरुण देवता आहे म्हणजे एखाद्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जसे थंडावा देते त्यामुळे शांत वाटणं, सुखावं वाटणं, यामुळेच या नक्षत्राला कल्याणकारक नक्षत्र सुद्धा आपण म्हटलेलं आहे. आता 100 ताऱ्यांची अफाट बुद्धिमत्ता या नक्षत्रात असल्याने या नक्षत्रावर जन्मलेले जातक कर्तृत्ववान, कर्तबगार, विद्याव्यासंगी, संशोधक वृत्तीचे, स्थिर बुद्धी, ज्ञानी, चौकस, चिकित्सक, धार्मिक पण बरेच व्यवहारी, विवेकी, थोड्या प्रमाणात धीमे आणि स्वतःला थोडे विशेष समजणारे. फार माने नसतात हे लोक, पण स्वतःच्या फायद्यापुरते किंवा कामापुरते आपल्यापेक्षा कमी प्रतीच्या लोकांमध्ये सुद्धा मिसळणारी ही लोक दिसतात. थोडासा धूर्तपणा असतो, शिस्तप्रिय असतात, मेहनती असतात, ध्येयवादी असतात. सहसा यांच्या मनाचा अंदाज लागत नाही. हे जातक बुद्धिवान आणि पराक्रमी असून नेहमी अधिकारपद आणि हायर पोझिशन मिळवण्यासाठी कायम धडपडत असतात. या नक्षत्रावर जन्मलेल्या पुरुष जातकांसाठी हे नक्षत्र बरेच अनुकूल असते. शरीर प्रकृती, बुद्धी, कला आणि अधिकार लालसा हे पुरुष वृत्तीचे गुणधर्म चांगले विकसित होतात. उंच बांधा, सडपातळ पण भारदस्त असतात. अवयव मोठे, लांब आणि रुंद असतात. बोटे जाड आणि तत्वज्ञानी. हे म्हणजे कसं की अशी व्यक्ती डोळ्यासमोर आली की आपल्या लक्षात आलं पाहिजे की कुंभ रास पण आहे आणि नक्षत्र शततारका असू शकतं. यांचं नाक ठसठसीत, कपाळ भव्य आणि डोकं चौरस आणि मोठं असतं. चेहरा उदासीन आणि विचारी असतो. रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा उत्तम असते. स्मरण शक्ती, आकलन शक्ती उत्तम असते. पण व्यवहारिक वृत्ती यांची जास्त प्रमाणामध्ये आढळत असते. शततारका नक्षत्रावर जन्मलेल्या स्त्रियांना सुद्धा हे नक्षत्र योग्यतेच्या दृष्टीने फार उत्तम आहे. मात्र या नक्षत्रात स्त्रियांना लागणारं जे अप्रतिम सौंदर्य जे असतं किंवा लाजाळूपणा, नाजूकपणा असतो, प्रणय चतुरता, बालसंगोपन वृत्ती, परावलंबित्व हे गुण मात्र कमी आढळून येतात. स्त्रिया दिसायला जरी सावळ्या असल्या तरी नाकेडोळी सुरेख आणि तरतरीत असतात. चेहऱ्यावर गांभीर्य, उदासीन, पोक्तपणा थोडाफार दिसून येतो. उंच बांधा, सडपातळ, प्रमाणशीर असतात. दुसऱ्यांवर छाप पाडणार म्हणजे ते इम्प्रेशन दुसऱ्यांवर पाडू शकतात. त्यानंतर साधेपणाने राहण्याची यांची सवय असते. यांचे केस जरी लांबसडक आणि काळेभोर असले तरी पण हेअरस्टाईल करायला यांना बिलकुल आवडत नाही. साधे सरळ वेणी, अंबाडा घालून एखादं फूल त्याच्यावर माळतात, बस एवढं साधेपणा त्यांना फार आवडतो. त्याच्यानंतर एकंदरीत काय तर अरसिक किंवा वास्तव प्रवृत्ती स्त्रियांमध्ये जास्ती आढळून येते. बुद्धी, स्मरणशक्ती, आकलन शक्ती,
ग्रहण शक्ती उत्तम असून सर्वच क्षेत्रात कर्तबगारीने उच्च पदावर या असतात. तसेच थोड्या प्रमाणात थोड्या मनकवड्या असतात, गोड बोलून स्वतःचं काम साधणाऱ्या, जरा राखीव आणि आपल्या बरोबरीच्याच वर्गात मिसळणाऱ्या, मोठेपणा आणि अधिकाराची फार आवड असणाऱ्या असून श्रमिक, कष्टाळू, संसारी, कर्तव्यदक्ष असतात. मात्र वृत्ती बघायला गेली तर फारच आपण म्हणूया की अतिव्यवहारी आणि हात राखून खर्च करणारी असते. शततारका नक्षत्र फार बुद्धिवान आणि हुशार आहे. बुद्धी वैशिष्ट्य जास्त दिसून येतात या नक्षत्रेमध्ये. ज्ञान पिपासू, अलौकिक बुद्धिमत्ता, विद्या व्यासंगी, उत्तम प्रकारची स्मरणशक्ती, पाठांतर शक्ती, संशोधक वृत्ती असून हे एकच नक्षत्र असे आहे की ते सर्वच क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण दाखवतं. तर मग या नक्षत्रामध्ये मोठमोठे स्पेशालिस्ट, डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट, बॅरिस्टर, सायंटिस्ट, अर्थशास्त्रज्ञ, कायदे पंडित, लेखक, इंजिनियर, प्रकाशक असा सर्व बुद्धिवंत वर्ग इथे मोडतो. त्याच्यानंतर मोठमोठ्या क्षेत्रामध्ये कोणत्याही विषयाचा सखोल आणि गाढ अभ्यास करून त्यावर प्रबंध लिहिणे या लोकांना फार आवडतं. या नक्षत्राखाली येणारा वर्ग बराच उच्च समाजातील अतिप्रिय आणि सधन असतो. तसेच मोठा अधिकारी वर्ग, व्यापारी वर्ग सुद्धा याच्यामध्ये नक्षत्राखाली आपल्याला आलेला दिसून येतो. केंद्र किंवा राज्य सरकारातील खात्यातील उच्च अधिकारी, प्रशासक, खाजगी उद्योगधंदे किंवा औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचे मॅनेजर, डायरेक्टर, ओनर, सेक्रेटरी या नक्षत्राखाली येतात. तसेच खाजगी व्यवसाय करणारे, सेल्स अँड इन्कम टॅक्स कन्सल्टंट, होलसेलर, शेतकरी असा वर्ग सुद्धा या नक्षत्राखाली आपल्याला दिसून येतो. हे नक्षत्र चरगतीचे म्हणजे चर संज्ञा असल्यामुळे आयात निर्यातचा पण विचार आपण करू शकतो. राहू स्वामी असल्या कारणाने सोशल मीडिया, कम्युनिकेशन, सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संबंधात असलेले व्यवसाय किंवा इथे सुद्धा काम करणारे लोक या नक्षत्राखाली आपण बघू शकतो. आता आपण प्रत्येक ग्रह या नक्षत्रात म्हणजे शततारका नक्षत्र आल्यावर कसं फळ देऊ शकतो ते आपण बघूया. जर रवी शततारका नक्षत्रामध्ये असेल तर अधिकाराच्या दृष्टीने चांगला, पण तब्येतीच्या दृष्टीने मध्यम असतो. तसेच बांधा यांचा बाहेरून बघायला गेलं तर भारदस्त असतो, पण आतून ते अशक्त असतात. मोठेपणाचा अभ्यास यांना फार असतो आणि त्यासाठी जास्त श्रम घेतात आणि मग आजारी पडतात. पण त्यांची असलेली जिद्द किंवा मेहनत किंवा एक ती अधिकारी पोझिशन मिळवण्यासाठी जे धडपडत असतात त्यामुळे प्रयत्न केल्यानंतर त्यांना पोझिशन ही मिळत असते. जर चंद्र शततारका नक्षत्रामध्ये आला तर शरीर प्रकृती मध्यम असते, जातक बुद्धिमान पण असतो आणि त्याला ज्ञानाची आवड असणारा पण असतो. मंगळ असेल तर अंकटी थोडीशी सडसडीत असते, बारीक असतात, शरीर प्रकृती मध्यम असते. पण जरी सडसडीत बारीक असा असला तरी पण तो एखादा डॉक्टर असू शकतो, आर्किटेक्चर असू शकतो, मोठा कारखानदार किंवा सायंटिस्ट सुद्धा असू शकतो. जर बुध आल्या तर मग उंच पण आहे, मध्यम बांध्याचा पण आहे, पण बुद्धिमान पण आहे, कायदे पंडित, हुशार किंवा चुणचुणीत असतो. गुरु जर या नक्षत्राखाली आला तर दिसणारा विद्वान, प्रौढ, गंभीर आणि अतिशय हुशार, बुद्धिमान, कायदे पंडित, प्रबंध लिहिणारा, उत्तम शिक्षक किंवा प्रोफेसर सुद्धा असू शकतात. जर शुक्र ग्रह या नक्षत्रात आला तर उंच, दिसण्यात बरा असतो पण जरा अरसिक, सायन्स आणि औषधी विषयात रुची असणारा असतो. जर शनी आला तर हाडापेराने मजबूत असतात, सशक्त असतात, भारदस्त शरीर, अतिशय बुद्धिमान, विद्याव्यासंगी, चिकित्सक, संशोधक वृत्ती, कोणत्याही विषयाचा गाढ अभ्यास करून प्रबंध लिहिणारा, स्वतंत्र व्यवसाय सुद्धा यांचा असू शकतो. जर राहू या नक्षत्राखाली आला तर हाडापेराने मजबूत, आकर्षक, देखणा, बुद्धिमान कलाकार, आर्किटेक्चर आणि फोटोग्राफी मध्ये उत्तम असू शकतो. केतू जर या नक्षत्रात आला तर फारच उत्तम असतात, फार हुशार, विद्वान, अकल्पित आणि अलौकिक बुद्धीचा उत्तम संशोधक असू शकतो. विमा विद्या, इंजिनिअरिंग, रिसर्चर, ऊर्जा संशोधन करणारा आणि युनो मधील सभासद सुद्धा असू शकतात. नेपच्यून जर या नक्षत्राखाली आला तर बांधा उंच, मध्यम देही पण जरा उदासीन चेहऱ्याचा असतो.
आता आजारांचा विचार केला तर शततारका नक्षत्री होणारे आजार फार दाहक आणि क्रूर जरी नसले तरी दीर्घकाळ मुदतीचे किंवा बराच काळ रेंगाळणारे किंवा बराच काळ औषध पाणी घ्यावे लागतं. रक्तदाबाचे विकार, रक्ताभिसरण बिघडणे, विशेषतः गुरु जर बिघडला असेल तर ही शक्यता आपण नाकारू शकत नाही. हार्ट रिलेटेड इश्यूज जाणवू शकतात. दमा, अस्थमा, सर्दी, ताप, थंडी, खोकला, स्वेलिंग, गुडघेदुखी, त्वचेचे रोग, संधिवात, डोके दुखणे, एकदम चक्कर येणे, मानसिक विकार यांचा सुद्धा त्रास संभवतो. शततारका नक्षत्र मंदलोचनी असल्या कारणाने या नक्षत्रावर जर वस्तू हरवली तर ती थोडाफार प्रयत्न केल्यानंतर दक्षिण दिशेला 3 दिवसानंतर मिळते. मुहूर्तशास्त्राचा जर आपण विचार केला तर शततारका नक्षत्र शुभ कार्याला फारसे अनुकूल नसते. या नक्षत्रावर घरे, देवालय बांधणे, राज्याभिषेक, नवीन वाहनावर बसणे, औषध घेणे, विहीर खणणे, जमीन नांगरणे, बाळाचे कान टोचणे, ऑपरेशन यासाठी उत्तम मानले आहे. आज आपण मला आपल्या या संस्थेतून नक्षत्रांचे देणे या मालिकेतून बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सौ संजीवनी मॅडम, स्मितागिरी मॅडम, साबणे मॅडम, मधुसूदन घाणेकर सर यांची मी मनापासून आभार मानते. तसेच आजच्या सूत्रसंचालिका आरती मॅडम यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि आज विजय सर आपण सुद्धा ठेवते. याच्यामध्ये असल्या कारणाने त्यांचं पण मी मनापासून आभार मानते. मी इथेच थांबवते. थँक्यू. थँक्यू अपर्णाताई, थँक्यू सो मच तुझ्या मार्गदर्शनाबद्दल. तू सद्गुणी आणि निर्मळ मनाची आहे हे माहीतच आहे आपल्या सर्वांना, पण आज जे एफर्टलेस आणि फ्लॉलेस जे आम्हाला मार्गदर्शन केलंस त्याबद्दल मी तुझी खूप आभारी आहे. थँक्यू. मी आपल्या महिला ज्योतिर्विद परिषदेचे संस्थापक डॉक्टर मधुकर घाणेकर सर यांना आमंत्रित करते. थोडक्यात सरांचा परिचय असा देते की सर अनेक सन्माननीय विक्रमने प्राप्त झालेले विक्रमवीर सर आहेत. आपल्या संस्थेचं भरभराटीला येण्यासाठी त्यांचा फार मोलाचा वाटा आपल्या संस्थेमध्ये आहे. तर घाणेकर सर प्लीज आपण या व्याख्यानमालेचा समारोप करावा. हा, येतोय आवाज? होय सर, येतोय. हा, आला. हा, धन्यवाद. खूप छान. म्हणजे आजचं व्याख्यान सत्र जे आहे ना संबंध, तर ते A1 झालं. A1 का झालं असेल तर बघा ना, आर्द्रा नक्षत्र, आरती घाटपांडे, अपर्णा पैठणकर, आरती हेरलेकर, ए तिन्ही 4 A आले याच्यामध्ये. आणि ए म्हणजे नंबर 1 येतो एला, न्यूमरॉलॉजीनुसार, बरोबर की नाही? त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने झालं. आणि विशेषतः म्हणजे आमचे विजयराव, मी त्यांना मोठे बंधू म्हणतो. तर त्यांच्यावरनं सांगतो ना, मला वाटतं आर्द्रा नक्षत्र, मी नक्षत्र मला अंदाज होता बहुतेक आर्द्रा नक्षत्र असावं, तर त्यांच्याबद्दल जरा वर्णन करतो. तर गुदगुल्या न करता हसवणारं नक्षत्र म्हणजे आर्द्रा नक्षत्र. तसं विजयराव आहेत. आणि अलगद चिमटा काढणार, पण पॉझिटिव्ह असतो चिमटा. कोणाला असं ते डिवचत नाहीत कधी, अलग लक्षामध्ये प्रेमाने गुदगुल्या करून हसवतात. आणि त्याची चूक सूक्ष्मपणे नकळतपणे त्याला दाखवून देतात, अरे असं करू नये बाळा, म्हणजे असं अशा अर्थाने. ते वयाने मोठेत म्हणून मी त्या पद्धतीने बोलतोय. तर त्यामुळे मला खूप आनंद झाला. आज विजयरावांचं दर्शन मला घडलं, त्यामुळे खूप आनंद झाला. सगळ्यांनी त्या तिघींची जी व्याख्यानं झाली, वेगवेगळ्या डायमेन्शन्सनी कुठल्याही विषयाकडे कसं पाहावं, नक्षत्राकडे कसं पाहावं, अशा त्या अँगलनी त्यांनी विषय मांडलेले आहेत. त्यामध्ये आता आरती घाटपांडे आणि अपर्णा पैठणकर आता त्या तशा म्हटलं तर आता सिनियरिटीमध्ये यायला लागल्या हळूहळू चांगल्याच पद्धतीनं. आणि तृप्ती भोसले मला वाटतं मग आपल्या महिला चतुर्वेदच्या कार्यक्रमात त्यांना ऐकलं होतं मी अधिवेशनामध्ये. पण त्यांचा पण अभ्यास चांगल्या पद्धतीने मला जाणवला. खूप छान पद्धतीनं हे झालं, जाणवलं. आणि विशेषतः म्हणजे कसं की आर्द्रा नक्षत्र माझ्या लाभात येतं बरं का. माझी सिंह रास आहे, मिथुन रास येते लाभामध्ये. आणि त्यामुळे आर्द्रा नक्षत्राकडनं माझे बरेच सन्मान झालेले आहेत. आणि त्यामुळे कुठल्याही बाबतीमध्ये मी एक अमुक एक गोष्ट करू का असं विजयदादांना विचारतो, ते मला लगेच आशीर्वाद देतात आणि लगेच मला त्याचं यश मिळतं. म्हणजे आर्द्रा नक्षत्र म्हणजे आपल्याला हे पण कळलं म्हणजे कुठल्या नक्षत्राच्या आपल्याला कधी काही शंका वाटली, काय झालं तर कोणाकडे जावं,
किंवा आपण एखाद्याच्या सदिच्छा घ्याव्यात की नाही, अरे आपकी दुआ आहे, तर दुआ कोणाची घ्यावेत, तर त्याकरता आपला नक्षत्रांचा अभ्यास सुद्धा तो नक्की उपयुक्त हा ठरू शकतो. नंतर एकदम नेहमीप्रमाणे तर वेगळ्या अँगलनी याच्यावरती बोलणार आहे. तिघींची व्याख्यानं प्रश्न नाही, चांगलीच झाली, वादच नाही त्याच्याबद्दल. नंतर सूत्रसंचलन आरती हेर्लेकरनी खूप छान पद्धतीने केलं. प्रास्ताविक आमच्या संजीवनी मुळेंनी मार्मिक शब्दामध्ये केलेलं आहे. तर आता मग 2025 साल आहे, म्हणजे 9 भाग्यांक येतो, म्हणजे मंगळाचा येतो. आणि मग प्रत्येक नक्षत्राचं जर भविष्य मांडायचं झालं, अर्थात त्यात मी खोलात जात नाही मी याच्यामध्ये, आपण या 3 नक्षत्रांपुरता विचार करू. तर आता पहिलं जे आर्द्रा म्हणजे आणि तिन्ही नक्षत्र जी आहेत ती वायू तत्वाची आहेत. तर आर्द्रा नक्षत्र म्हणजे बुधाचं, मिथुन रास, बुध. नंतर दुसरं आहे ते शुक्राचं येतं मला वाटतं, तुळ रास, स्वाती नक्षत्र. आणि तिसरं आहे ते कुंभ राशीचं म्हणजे शनी येतो. म्हणजे 9 आणि 5, 9 आणि 6, 9 आणि 8 अनुक्रमे या न्यूमरॉलॉजिकल बेसवरती जर आपण वेगळ्या अँगलने जर पाहिला, तर आपल्याला खूप छान पद्धतीनं काही वेगळं ज्ञान हे नक्की प्राप्त होऊ शकतं. आपण म्हणजे अर्थात हा प्रयोग एक वेगवेगळ्या प्रकारचा, असे मी वेगवेगळे प्रयोग करत असतो. नंतर मगाशी मला वाटतं स्वाती नक्षत्राबद्दल कोणी तृप्तीने सांगितलं ना, की अभिनेत्री वगैरे नाव सांगायला हरकत नाही अशाचं, कारण ती चमकलेली असते ना, बरोबर की नाही? आपण आपण जरी राहूचं नक्षत्र जरी असलं, तरी अशा व्यक्तीचं आपण नाव नाही लपत. गमतीने म्हणतो बरं का, त्यात गूढता नाही ठेवायची, ती ओपन करायची. कारण ते नक्षत्र चांगलं आहे मुळामध्ये. तर त्याच्यावरनं मला म्हणजे एक लक्षात आलं, की मी आणखीन एक सध्या नवीन एक जरा शोध घेतोय, की प्रत्येक चित्रपटावरती मग कुठल्या नक्षत्राचा अंमल असू शकतो, त्याचा पण मी तो शोध घेतोय. म्हणजे जसं आर्द्रा नक्षत्र हे कसं असतं माहितीये का? द्विधा मनस्थिती असते, शोषिक असते. आणि द्विधा मनस्थिती म्हणजे कसं माहितीये का? ही मंडळी दोन्हीकडनं बोलतात बरं का. त्रासदायक नसतात अजिबात. मी आता तुम्हाला सांगतो, आमच्या माहितीत एक मॅडम आहेत, तर त्या काय करतात माहितीये का? म्हणजे घरातली माणसं म्हणतात, "अरे उंदरं झालीत बरं का, उंदरं." आणि मग मांजर ठेवूया. तर मांजर ठेवलं तर नको. मग त्या मांजराचं कोणी सांभाळायचं बरं का. म्हणजे उंदरे व्हायला नको आणि मांजरही नको. असं ते दुसऱ्याला गोंधळात टाकणारे असतात. मजेशीर भाग म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये सांगतो. आणि ही मंडळी हसताना थोडी, म्हणजे विचारात तसं हसत नाहीत, पण बरीचशी मंडळी मी अशी पाहिलीत, हसत बोलणं ही मध्य प्रवृत्ती आहे त्यांची. पण काही मंडळी आर्द्रा नक्षत्राची ही हसताना तोंडावरती हात ठेवतात अशी बोटं. मग त्यांना हसू आवरत नाही. मग त्यांचा मनाचा जो मोकळेपणा आहे ना, तो इतका छान. अरे बापरे, आपण हसतो ते योग्य हसतोय ना, दुसऱ्याला राग येणार नाही ना. म्हणजे दुसऱ्याचं मन फुलासारखं जपण्याकडे त्यांचा तो कल असतो. आर्द्रा नक्षत्राबद्दल आणखीन एक सांगायचं म्हणजे बातमीदार, अभिवाचन करणं, नंतर निवेदक, सूत्रसंचालक याच्यावरती त्यांचा प्रभाव असतो. नंतर कम्युनिकेशन, समुपदेशन म्हणजे विजयराव याचे समुपदेशकाचे बादशाह आहेत. बरोबर ना विजयराव? तर ते समुपदेशन अप्रतिम पद्धतीने ते करतात. नंतर त्यामध्ये ही मंडळी क्वचित चिडतात अगदी. पण जरी चिडलं ना ते तेवढ्यापुरतं, जाऊ दे एकदा सोडून, लगेच झटकन ते सोडून पण देण्याची कला म्हणजे सहिष्णुता जी असते ती त्यांच्याकडे खूप असते. आपण म्हणतो ती मंडळी तापट नसतात. तेवढ्यापुरती ते रागवतात. रागवल्याचा फक्त आभास निर्माण करतात. पण कधी रागवत नाहीत, मनाने खूप प्रेमळ असतात. नंतर सोशिकता त्यांच्याकडे किंवा सहिष्णुता म्हणतो, तशी त्या पद्धतीची असते. आणि त्यामध्ये बुध आणि यामध्ये आता ऍस्ट्रॉलॉजिकल बेसवरती म्हणजे न्यूमरॉलॉजी नाही, फलज्योतिषाच्या दृष्टीने बुध आणि राहू या दोन्हीचा आपल्याला तो विचार करायला पाहिजे याच्यामध्ये. नंतर स्वाती नक्षत्राच्या बाबतीमध्ये ही समतोल प्रवृत्तीची असतात. मनावरती त्यांचा ताबा असतो आणि स्वतःचे दुःख लपवून दुसऱ्याला आनंद देणारे व्यक्तिमत्व असतं. आणि त्या ह्याच्यामध्ये शततारका नक्षत्राबद्दल खूप छान माहिती दिली, भरभरून माहिती दिली आणि किती सांगून किती नाही अशा प्रकारचं ते कोणी सांगितलं बरं? त्या आपण पैठणकर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याचे गुणवर्णन केलेले. या व्यक्तींच्या बाबतीमध्ये बघा, शततारका नक्षत्राची व्यक्ती असेल ना, तर त्या व्यक्तीमध्ये जरा अंतर ठेवून बोला, सुसंवाद साधावा बरं का. कारण त्यांना हातवारे करण्याची सवय असते. एखादा हात इकडे आपल्या तर आपण इकडचं तिकडे होऊ शकतो. गमतीचा भाग म्हणजे याच्यामध्ये त्याची जी देहबोली आहे ना, ती देहबोली जरा मजेशीर असते आणि खूप भरभरून ते व्यक्ती बोलत असतात. मनामध्ये काही ठेवत नसतात. आणि त्यांच्यातला निगेटिव्ह पॉइंट म्हणण्यापेक्षा असं असतं, की नियोजन खूप करत असतात, परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी करायला त्यांना मात्र विलंब लागतो. कारण शनीचा प्रभाव असतो. व्यसनाधीनता असते त्यांच्यामध्ये. व्यसनाधीनतेकडे किंवा कामवासनेचा कधी-कधी अतिरेक सुद्धा, अर्थात मगाशी हिने सांगितलं, तृप्तीने का आपण कोणी सांगितलं, की त्याच्यामध्ये केवळ नुसतं नक्षत्र बघून उपयोग नाही, इतर ग्रहयोगांचा विचार करायला लागतो. कधी-कधी कामवासनेचा अतिरेक हे होतो. भोगवादाकडे त्यांचा कल असतो. आणि या तिन्ही मगाशी म्हटलं नाटक किंवा सिनेमा,
त्यावरती कुठल्या नक्षत्राचा अंमल असू शकतो त्याचं आपण एक एक उदाहरण फक्त घेऊ. आर्द्रा नक्षत्र, गोंधळात गोंधळ सिनेमा. गोंधळात गोंधळ बघा, पण आनंद पण आहे त्याच्यामध्ये. नंतर याचं चार्ली चॅप्लिन जसं उदाहरण दिलं तसं आचार्य मिथुन राशीचे होते आलेशामध्ये. त्यामुळे संपादन सुद्धा भाग त्याच्यामध्ये येतो. संपादकत्व आता आपलं विजयराव पण ज्योतिष ओनामा त्याचं संपादन दिले खूप छान पद्धतीने ते केलं होतं. त्यामुळे ते गुण सगळे आर्द्रा नक्षत्रात आपल्याला ते बघायला मिळतात. गोंधळात गोंधळ सिनेमा हा आर्द्रा नक्षत्राच्या अंमलाखाली येईल. नंतर स्वाती नक्षत्र मनावर ताबा असतो, याच्यामध्ये संयम किंवा प्रासादिकता त्यांच्यामध्ये असते. त्यामुळे हरिश्चंद्र तारामती किंवा सत्यावन सावित्री यासारखे सिनेमे, पण ते सिनेमे सुद्धा कसे तर प्रबोधनपर जे सिनेमे असतील की ज्याच्यामध्ये काहीतरी समुपदेशनाचा भाग असेल असे सिनेमे त्याच्यामध्ये येतात. आणि शततारका नाटक, शततारका नक्षत्र मगाशी म्हटलं की व्यसनाधीनता असते, त्यामुळे गाजलेलं गडकरांचं नाटक एकच प्याला, तर त्यामुळे ते अर्थात ते सुद्धा प्रबोधनपर आहे. नुसतंच त्याच्यामध्ये भोगवाद दाखवलं नाही, त्याचे विपरीत परिणाम काय होतात ते त्या नाटकामध्ये आणि अजूनही असं अजरमर हे ठरलेलं आहे ते नाटक. आणि याच्यामध्ये शेवटचा माझा जो आवडता विषय, अर्थात माझं असं म्हणणं, काही जण मला म्हणतात तुम्ही गाणी कसली म्हणतात, तसं नाहीये. माझं म्हणणं की सगळ्या अँगलनी, मल्टिपल अँगलनी तुम्हाला सगळं हे पडताळून पाहता आलं पाहिजे. मग व्यक्ती तितक्या प्रकृती, आणि त्यामुळे वेगवेगळ्या म्हणजे जसं मगाशी मला खूप छान उदाहरण मिळालं की अल्बर्ट आइन्स्टाईन यांची आर्द्रा नक्षत्र होतं आणि मिथुन रास, बरोबर की नाही. हे मी आवर्जून का सांगेन, कारण मला मगाशी म्हटलं आर्द्रा नक्षत्र मला खूप लाभदायक आहे. कारण मला यावर्षी गेल्या वर्षी मला अल्बर्ट आइन्स्टाईन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. कारण ते मधमाशी वाचवा विश्व वाचवा या संदर्भात एक संस्था, त्याची आंतरराष्ट्रीय परिषद माझ्याच अध्यक्षतेखाली होती. तर त्यामुळे मला आर्द्रा नक्षत्राकडनं भरपूर काही मला मिळतं. पुढच्या काळामध्ये सुद्धा. आता विचारा मला नको फार काही, बरं का. तुम्ही नुसतं म्हणा आनंदी राहा बस, असं म्हणा. मोठे बंधू या नावाने तुम्हाला फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे, बाकी काही नको. तर या तिन्ही नक्षत्राची एक एक गाण्याची ओळ 2-2 ओळी मी गातो, जास्त काय मी हे करणार नाही, वेळ घेणार नाही. तर पहिल्यांदा आर्द्रा नक्षत्राचं गाणं. ये शाम मस्तानी मदहोश किए जा, मुझड़ोर कोई खींचे तेरी ओर किए जा, ये शाम मस्तानी. स्वाती नक्षत्र. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. आणि शततारका मगाशी म्हटलं तसं म्हणजे अर्थात ते बिघडलेलं नक्षत्र ना. नक्षत्राचं सुद्धा शुभाशुभ पण फळ असतात. पण मगाशी म्हटलं व्यसनाधीनता ही त्याचा अंमल असतो त्यावरती. तर त्याचं हेमंत कुमारचं एक गाणं आहे कोहरामधलं. ये नयन डरे डरे, ये जाम हरे भरे, जरा पीने दो कल की किसको खबर, एक रात हो के निडर, मुझे जीने दो, ये नयन डरे डरे. खूप छान पद्धतीनं आपण सगळ्यांनी व्याख्यान खूप चांगल्या पद्धतीने दिलं. सूत्रसंचलन, प्रास्ताविक सगळंच मला आवडलं. आणि विशेषतः सगळ्यात आवडलं म्हणजे हे जे शायनिंग मला जे करायला मिळालं ते आमच्या विजयदादांच्या समोर मला करायला मिळालं. तर माझा आणखीन त्याला म्हणतात खूप आनंदात, काय म्हणतात त्याला, खूप आनंद मला वाटला. धन्यवाद. थँक्यू सर. आभार प्रकट करण्याच्या पूर्वी मी विजय सरांना विनंती करते की त्यांनी 2 मिनिटं विचार आपले प्रकट करावे. आज तिन्ही विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने आज व्याख्यान दिलं, भाषण दिलं आणि तिन्ही नक्षत्रांची माहिती दिली, एखाद्या गुरुला गहिवरून यावं इथपर्यंत तुमच्या तिघांची भाषणं चांगली झाली. निश्चितच आय एम प्राऊड ऑफ यू ऑल. आणि चांगल्या पद्धतीची भाषणं दिली, अत्यंत समर्पक, मुद्देसूद आणि अभ्यासनीय भाषणं होती. आज हा जो प्रोग्राम महिला ज्योतिर्विदने सुरू केलेला आहे नक्षत्रांचा, तो निश्चितच माझं संजीवनी मुळ्यांशी बोलणं झालं होतं, त्याच्यावरती पुढे अजून काही चर्चा करता येईल. परंतु निश्चितच हा नक्षत्रांचा प्रोग्राम अतिशय सुंदर चाललेला आहे. आर्द्रा नक्षत्रावरती मी प्रत्येकासाठी एक एक वाक्य फक्त देणार आहे आणि मी थांबणार आहे. आर्द्रा नक्षत्र म्हणजे काय? आर्द्रा रिबूट्स द माइंड. रिबूट्स द माइंड म्हणजे काय? प्रत्येक वेळी जो धक्का बसतो त्यातनं आर्द्रा नक्षत्र स्वतःला सुधरत जातं.
एवढं लक्षात ठेवा. ते सुधरत असतं. नंतर स्वातीचं काय आहे बाबा? स्वाती ऑब्झर्व्स, अपग्रेड्स अँड सेट्स द ओन रूल्स. स्वाती नेहमी स्वतःचे रूल तयार करून त्याच्यावरती चालायला लागतं. हा भाग महत्वाचा आहे. आणि याच्यामध्ये सतत का स्कॅन्स व्हॉट अदर्स कॅनॉट यूज. म्हणजे काय? त्यांच्याकडे एक्सरे मशीन आहे. समोरच्याला कसं ओळखायचं, समोरच्याचं कसं शोधायचं, हे शततारका नक्षत्र चांगल्या पद्धतीने करतं. तर मला तिघांच्या नक्षत्राच्या बाबतीतले हे 3 वाक्य आपल्याला सांगायची होती आणि निश्चितच आपण त्याच्यावरती छान पद्धतीने काम केलेलं आहे. संजीवनीमुळे आणि महिला ज्योतिर्विदचं मला आज 2 मिनिटं बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे सूत्रसंचालक आणि तिघांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच. मी ॲस्ट्रो स्मिता गिरी मॅमना आमंत्रित करतेय की त्यांनी आपल्या या व्याख्यानमालेचं आभार प्रदर्शन करावं. त्यांचं स्वतःचं ॲस्ट्रो स्मिता गिरी नावाचं YouTube चॅनल आहे. त्याच्यावर त्या अत्यंत मोलाचं मार्गदर्शन करतात सर्वांना निशुल्क पद्धतीने. आणि दुसरं म्हणजे स्वतः त्या श्रेष्ठ वास्तुतज्ञ आहेत. तर मॅम प्लीज मी तुम्हाला आमंत्रित करतेय. हो, आज थोडी माझी तब्येत बरी नसल्यामुळे आभार प्रदर्शन खरं तर मी सरांनाच करायला सांगणार होते, पण आज जकातदार सर जातीने हजर आहेत याचा नक्कीच आम्हाला आनंद आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जकातदार सरांच्या सगळ्या विद्यार्थिनी आज महिला ज्योतिर्विदच्या व्यासपीठावर आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्हाला त्याचा नेहमीच अभिमान राहील. आरती घाटपांडेंचं तर आद्रा नक्षत्राबद्दलचं विवेचन अतिशय उत्कृष्ट होतं आणि ते सगळ्यांपर्यंत नवीन अभ्यासकांना म्हणजे राहू बद्दल जी भीती असते ती कमी करणार होतं. त्याचप्रमाणे स्वाती नक्षत्राबद्दल तृप्ती भोसले यांनी अतिशय मार्मिक विवेचन केलं पहा. आणि त्याच्यामध्ये असणारे बारकावे हे त्यांनी जास्त चांगले वेचून आपल्या सगळ्यांच्या समोर आणले. त्याचप्रमाणे आरती पैठणकरांनी सुद्धा तारका नक्षत्राबद्दल दिलेली माहिती अप्रतिम होती. तर या तिघींचेही प्रामुख्याने आभारच, कारण नवीन जे लोक शिकतात त्यांना या नक्षत्रामध्ये पंचांगा व्यतिरिक्त जी माहिती आवश्यक असते ती सगळी माहिती इथे मिळालेली आहे. आणि त्याच्यामुळे ते सगळेजण या नक्षत्रांकडे आणखीन जास्त बारकाईने अभ्यास कसा करावा याचा विचार करतील. त्याचबरोबर आरती हल्लेकर यांनी अतिशय सुंदर प्रकारे सूत्रसंचालन केलं, त्याबद्दल त्यांचेही आभार. या तिघींचे तर प्रश्नच नाही, त्यांनी जे काही वक्तव्य दिलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. तसंच घाणेकर सरांनी आज जे सगळ्यांचं विवेचन केलं तेही अतिशय उत्कृष्ट होतं. त्याचप्रमाणे महिला ज्योतिर्विदच्या आम्ही सगळ्याजणी, कारण हा घरचाच आहेर असतो आम्हाला, की प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने कार्य करत असतात आणि त्या कार्याला सगळ्यांचं सहकार्य असतं. त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट होतो. तरी सगळ्याच पिलर्सचे आभार. आणि पुन्हा अशाच जेव्हा काही आम्ही नवीन मालिका घेऊ त्यावेळेस तुम्ही सगळेजण इतक्याच आनंदाने उपस्थित राहाल ही खात्री आहे. त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया.